नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स आणि रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आता नोव्हेंबरमध्ये 2025 मध्ये जी पोलीस भरतीची ऍड आलेली आहे 15,000 जागांची. तर बघा त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, तर त्याची आपण क्वेश्चन पेपर सिरीज चालू केलेली आहे. तर बघा त्याच्यामधला आज आपण नागपूर विभागाचा वर्धा जिल्ह्याचा जो पेपर झाला होता 7 जुलै 2024 मध्ये. तर त्या पेपरमधले अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काही एकूण 40 प्रश्न आहेत तेवढे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स आणि रिझनिंग नावाचं. तर बघा त्याच्यावरती बघा पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹499 आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनवरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी ₹999 आहे. कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 आहे. आणि सेम याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹499 आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौरस सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर बघा आता समरूप त्रिकोण म्हणजे काय असतं लक्षात घ्या. बघा एक म्हणजे काय असतं एकरूप आणि दुसरं काय असतं समरूप. समरूप म्हणजे काय असतं बघा. तर बघा एकरूप म्हणजे काय दोन्ही त्रिकोण सारखेच असतात दिसायला. ठीक आहे बघा म्हणजे थोडक्यात काय दोन्ही त्रिकोण सारखेच ज्यांचा अँगल पण सेम असतो आणि बाजू पण सारखेच असतात. त्याला आपण एकरूप म्हणतो. समरूप म्हणजे काय असतं बघा दिसायला सारखे असतात पण साईज लहान मोठी असते. म्हणजे बघा आता कसं एक मोठा आहे समजा हा त्रिकोण सेम याचप्रमाणे दुसरा एक त्रिकोण असतो पण दिसायला तो पण त्यासारखाच असतो पण कसा असतो लहान असतो. त्याला आपण समरूप म्हणतो. आता वाईट काय दिले बघा समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. बघा आता बाजूंचे गुणोत्तर 2:5 याचा अर्थ काय बघा लक्षात घ्या. आता हा आपण एक मोठा त्रिकोण दाखवला आणि हा लहान त्रिकोण दाखवला. एक मिनिट. हा लहान त्रिकोण दाखवला आणि हा मोठा त्रिकोण दाखवला. बघा आता 2:5 म्हणजे काय समजा खालची बाजू समजा आपली आता 2 असेल किंवा 2 सेंटीमीटर असेल समजा आपण इकडं. तर बघा इकडे किती असणार आहे बघा ही 1 2 2 1 5 5 म्हणजे इकडे ही 5 सेंटीमीटर झाली. 2:5 गुणोत्तर असणार आहे बघा. आता समजा हे 3 बघा इकडे आता समजा ही 4 सेंटीमीटर असेल बाजू. ठीक आहे बघा. तर बे दुनी 4 बे पंचे 10 सेंटीमीटर असेल. ही किती असेल 10 सेंटीमीटर. म्हणजे बघा बाजू ज्या असतात त्या बाजूंचं गुणोत्तर किती आहे बघा तर 2:5 आहे. म्हणजे आता बघा ही 2 असेल ना तर ही 5 असेल. ही 4 असेल तर ही 10 असेल. म्हणजे यांचं जर एकमेकांशी गुणोत्तर बघितलं आपण 4 आणि 10 तर ते किती निघतं 2:5 निघतं. समजा आता इकडे बेत्रिक 6 असेल 6 सेंटीमीटर तर इकडे किती असेल बघा बे पंचे समजा इकडे बेत्रिक 6 तर 5 त्रिक 15 सेंटीमीटर. ठीक आहे बघा. म्हणजे बाजूंचं प्रमाण बाजू कुठल्या प्रमाणामध्ये बघा 2:5 ही पण 2:5 ही पण 2:5 गुणोत्तर जर काढलं तर 2:5. ठीक आहे बघा ह्याला काय म्हणतो आपण समरूप त्रिकोण. चला आता काय दिले बघा तर त्यातल्या लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे बघा 64 चौरस सेंटीमीटर आहे. बघा आता हा जो लहान त्रिकोण आहे ह्याचं क्षेत्रफळ किती आहे 64 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे बघा आता इथं बघा आता तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर बघा आता त्रिकोण काढताना कसं असतं लक्षात घ्या. बघा बाजूंचे बघा लक्षात घ्या. बाजूंचे बघा बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर बरोबर काय असतं बघा क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते. काय क्षेत्रफळाचे गुणोत्तर. बघा आता हे जे काय दोन त्रिकोण आहेत त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर किती आहे बघा. तर बाजू किती आहे बघा 2:5 आहे म्हणजे 2/5 आहे बरोबर आहे का. तर ह्यांच्या वर्गाचं गुणोत्तर काढायचं. वर्गाचं गुणोत्तर काय निघेल बघा. बघा 2चा वर्ग झाला 4 आणि 5चा वर्ग झाला 25. बघा बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर निघाला आपल्याकडं 4 25. तेच काय असतं बघा तर क्षेत्रफळाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर असतं. मग आता लक्षात घ्या क्षेत्रफळ लहान लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती दिले त्याने आपल्याला 64 चौरस सेंटीमीटर. 6 म्हणजे किती तर बघा 64. तर मग 25 म्हणजे किती एक्स. इथं काय नाही फक्त तिरकस गुणाकार करायचा. एक्स ने ह्याला गुणा आणि 25 ने ह्याला गुणा. थोडक्यात काय निघेल बघा. किंवा समजा आता एक जर बरोबरच्या अलीकडे आला तर कुठं जाईल बघा वरती जाईल बरोबर आहे का. म्हणजे काय होईल बघा इकडं एक्स गुणिले 4 बरोबर हा 25 बरोबरच्या पुढे गेला की इकडे जाईल 64 गुणिले 25. चला आता एक जागेला ठेवा आणि 4 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे घालवा. काय निघेल 64 गुणिले 25 भागिले किती आला इकडे 4 आला. आणि आता भाग घालवा. बघा 4 एके 4 इकडे आले किती 16 चोक 64. मग आता 25 गुणिले 16 करा आपलं उत्तर निघून जाईल बघा. 25 गुणिले 16 किती निघते बघा इकडं 16 पंचे 80 परत 16 दुने 32 32 आणि 8 किती झाले बघा 40 म्हणजे किती आलं 400. म्हणजे 400 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा 400 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे.
7 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 378 रुपये आहे. तर 1 टन म्हणजे 10 क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती? बघा लक्षात घ्या आता. 7 किलोग्रॅमची किंमत किती आहे बघा? तर 378 रुपये. बरोबर आहे का? आता एक बघा, आता हे किलोग्रॅम मध्ये दिले, बरोबर आहे का? टनाचं पण काय करा, किलोग्रॅम मध्ये लिहून घ्या. बघा 1 टन म्हणजे किती झाले बघा? 1000 किलोग्रॅम. मग 1000 किलोग्रॅमची किंमत किती? तर x. काय तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा? x गुणिले 7. बघा x गुणिले 7 बरोबर 1000 गुणिले 378. बघा 1000 गुणिले 378. आता x जाग्याला ठेवा आणि 7 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा? 1000 गुणिले 378 भागिले 7. काय निघेल बघा? 7 1 7, 7 5 35, 35 आणि 2 37. बघा 7 चोका 28 म्हणजेच काय निघेल बघा? 1000 गुणिले 54 म्हणजेच किती आले? 54,000 रुपये. ठीक आहे बघा, म्हणजे काय निघेल ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट लॉस चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले पाहिजे मध्ये? दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायची मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. मग थोडक्यात त्याला किती टक्के नफा झालाय ते विचारले बघा. आता बघा, आपण आता वस्तूची किंमत दिली का आपल्याला नाही, आणि प्रश्न पण कशामध्ये विचारला तुम्हाला? टक्केवारीमध्ये. वस्तूची किंमत तुम्ही कुठलीही पकडू शकता, काही फरक नाही पडत. बघा आता इथं आपण समजू वस्तूची किंमत आपण 100 रुपये पकडली. ठीक आहे बघा, 100 रुपयाची वस्तू आहे आणि आपण ती काय बघा, त्याने ते बघा वस्तूची किंमत त्याने ठरवल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. बघा आता 100 रुपये किंमत आहे, त्याच्यावर छापेल किंमत किती दिली पाहिजे? 30% जास्त. म्हणजे या 100च्या 130%, 130/100. ठीक आहे बघा, 100च्या 30% जास्त म्हणजे 130/100. आता इथं काय झालं? छापेल किंमत झाली. ठीक आहे बघा. परत वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. आता बघा इथं जी काय किंमत तयार झाली, या किमतीच्या 20% सूट दिली. 20% शिल्लक किती रक्कम राहिली? 100 मधनं 20% गेले 80%. म्हणजे ह्याचा 80% काढा. मग त्या रकमेला आपण वस्तू विकली, 80 सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. ठीक आहे बघा. चला आता इक्वेशन सॉल्व्ह करा. बघा ह्या 100ला 100 कॅन्सल झालं. बघा ह्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य. मग आता 13 गुणिले 8 करा. काय निघते बघा? 13 गुणिले 8 केल्यावर 8 त्रिक 24. परत बघा 8 1 8, 8 2 10 म्हणजे 104%. म्हणजे वस्तूची किंमत ठेवली आपण किती? 100 रुपये. म्हणजे आपण खरेदी केली 100 रुपयाला आणि विकली किती रुपयाला? 104 रुपयाला. म्हणजे याचा अर्थ काय? आपल्याला नफा किती झाला बघा? तर बघा कधी पण नफा आणि तोटा कशावरती काढतो आपण? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आपली? 100. 100 वर 104 म्हणजे काय? 4 रुपये. आपल्याला 4% नफा झाला. इथं उत्तर काय निघालं आपलं? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 9x - 4. बघा 9x - 4 बरोबर 6x + 29. बघा आता 6x जे आहे ते बरोबरच्या अलीकडे ना, काय होईल बघा? 9x - 6x होईल. बरोबर 29 आहे असं ठेवा आणि -4 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे गेले की +4 होईल. इथं +4 करा. चला मग आता 9 मधून 6 गेले, खाली राहिले 3x. 3x बरोबर 29 आणि 4 किती झाले बघा? 33 झाले. मग x ची व्हॅल्यू काय असेल बघा आता? चला हा 3 बरोबरच्या पुढे गेला, कुठे जाईल बघा? छेदाला जाईल. 33/3 किती येते बघा? 3 1 3, 3 1 3, 3 1 3 म्हणजे 11 त्रिक 33. म्हणजे x ची व्हॅल्यू काय निघेल? 11. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? पितळी अशा मिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल? बघा आता इथं तुम्हाला पितळेचं भांड आहे, त्याच्यामध्ये तांबा आणि जस्ताचं त्यांनी गुणोत्तर दिले. तर बघा आता तांबा किती आपल्या इकडे बघा? तांबे आणि इकडे काय केलं आपलं? जस्त. तांबा किती दिले तुम्हाला? 13x आणि हे झालं 7x. ठीक आहे बघा. गुणोत्तर ज्यावेळेस आपण 13:7 करतो, इथं मध्ये काय असतो? x असतो, लक्षात ठेवायचं. कारण की ते कुठले बघा, ही त्या पटीमध्ये संख्येत 13 आणि 7 आहे का नाही, तर त्या पटीमध्ये संख्येत बघा आता लक्षात घ्या. तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात मला सांगा आता, पितळेचं जे भांड आहे त्याचं गुणोत्तरामध्ये वजन किती आहे बघा? 13x + 7x. बरोबर आहे का? 13x + 7x म्हणजे बरोबर झाले 20x. ठीक आहे, आणि 20x म्हणजे काय झालं? तुमचं 700 ग्रॅम वजन झालं. 20x म्हणजे किती झालं? तर 700 ग्रॅम. आपल्याला विचारले काय?
तर पितळेच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम आहे? जस्त किती तर 7 आहे. म्हणजे बघा लक्षात घ्या 20x म्हणजे 700 ग्रॅम तर 7x म्हणजे किती? क्वेश्चन मार्क. येते लक्षामध्ये 20x म्हणजे 700 ग्रॅम तर 7x म्हणजे किती? बघा मग तिरकस गुणाकार करा. हिने ह्याला गुणा आणि हिने ह्याला गुणा. पहा क्वेश्चन मार्क गुणिले काय करा 20x बरोबर 7x गुणिले 700 7x गुणिले 700. आता x जो आहे तो जागेला बघा हा क्वेश्चन मार्क जो आहे तो जागेला ठेवा इज इक्वल टू 20x आहे जो तो बरोबरच्या पलीकडे टाका 7x गुणिले 700 भागिले किती येते बघा 20x काय होईल बघा आता इथं चला ह्या x ला x कॅन्सल झाला बघा परत इथं काय निघतंय बघा या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला ठीक आहे बघा आता आपण तात्पुरतं काय करू 7 7 49 करू इकडे म्हणजे किती झालं 490 झाले 490 भागिले किती आहे बघा 2 आहे म्हणजे काय होईल परत हिथं ह्याने भागाला आणि परत गुणाकार करा इथले तर आपण गुणाकार करू 7 7 49 490 भागिले 2 करा आता भागाला बघा बे एक बे बघा बे दोन्ही 4 परत बे चोक 8 आणि 1 9 आणि परत बे पंचे 10 म्हणजे 245 ग्रॅम येते 245 ग्रॅम म्हणजे ऑप्शन नंबर 4 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा परत एकदा जॉमेट्रीवरती क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेंटीमीटर व 11.5 सेंटीमीटर आहे त्याची उंची 4.2 सेंटीमीटर आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा आता बघा पहिली गोष्ट म्हणजे समलंब चौकोन म्हणजे काय असतो लक्षात घ्या आता समजा मी इथं बघा हा जर चौकोन काढला समलंब ठीक आहे बघा ह्याच्या ह्या दोन समोरासमोरच्या बाजू असतात ना ते काय असतात बघा सारखे असतात ठीक आहे बघा आता लक्षात घ्या जास्त मला सांगा इथं जर समजा मी आता एक चौकोन काढला हा चौकोन काढला ठीक आहे बघा दोन्ही फरक काय असतो लक्षात घ्या आता समजा बघा हा मध्ये मी काय केलं हा एक चौकोन तयार केला सुरुवातीला ठीक आहे चौकोन तयार केला आता काय की बघा तुम्हाला इकडे त्रिकोण दिसते इकडे त्रिकोण दिसते मी काय केलं हा जर त्रिकोण कापून काढला बघा हा त्रिकोण जो आहे ना तो कापून काढला आणि इकडे ऍडजस्ट करून ठेवला तर आणखी परत परत काय चौरस तयार होतो ठीक आहे त्याच्यामुळे बघा ह्याचा फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या बघा आता बघा बरं चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं आपलं चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं बघा आपल्या ह्याच्यामध्ये लांबी गुणिले रुंदी कारण चौरसाच्या दोन्ही बाजू काय असतात सारख्या असतात किंवा आयत असेल आयताचं समजा क्षेत्रफळ काढलं आपण काय करतो बघा लांबी गुणिले रुंदी म्हणजे आडवी बाजू गुणिले उभी बाजू इथं पण सेम सेम तेच आहे कसं असतं लक्षात घ्या बघा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बघा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ बघा आता इथं आपण काय करतो बरं आता इथं बघा या दोन बाजूंची बेरीज करून डिवाइड बाय 2 करतात येते लक्षामध्ये मला सांगा आता ह्याची एक बाजू किती आहे बघा 11.5 सेंटीमीटर आणि एक बाजू किती आहे बघा 8.5 सेंटीमीटर कुठल्या बघा बघा ह्या दोन बाजू कशा आहेत बघा एकमेकांना पॅरलल आहेत समांतर आहेत येते लक्षामध्ये समलंब चौकोन आहे फक्त काय असतात बघा समोर एका साईडच्या बघा समोरच्या बाजू काय असतात एकमेकांना समांतर असतात त्याला आपण समलंब चौकोन म्हणतो ह्या दोन बाजू एकमेकांना बघा पॅरलल आहेत तर नाही बघा लक्षात घ्या मग आता ह्याचं काय केलं आपण बघा आता समजा चौरसामध्ये आपण काय केलं बघा ही एक बाजू आणि ही एक बाजू अशा दोन बाजू झाल्या आणि सारख्याच असतात चौरसामध्ये किंवा आयतामध्ये पण समोरासमोरच्या बाजूंची लांबी काय सारखीच असते मग आता मला सांगा ह्या दोन बाजूंची जर आपण ऍडिशन केली आणि डिवाइड बाय 2 केलं तर एक बाजू निघते म्हणून आपण तिथे फक्त एकच बाजू घेतो बरोबर आहे का म्हणजे बघा ह्याचा आणि ह्याचं जरी तुम्ही ऍव्हरेज काढलं तर एक बाजू निघते म्हणजे समजा हे 2 आणि हे 2 4 झालं 4 भागिले 2 गेले परत एकच बाजू निघते 2 आयतामध्ये पण तेच आहे बघा ह्या आणि ह्या बाजूची बेरीज केली आपण आणि डिवाइड बाय 2 केलं तरी पण काय ते लांबीच निघते लांबी गुणिले रुंदी इथं पण तेच आहे फक्त काय एक बाजू मोठी आणि एक बाजू कमी म्हणून त्या दोन्ही बाजूंचा आपण काय करतो ऍव्हरेज काढतो लक्षात ठेवायचं बघा आता मग काय केलं आपण इकडे बघा समांतर बाजूंचे काय करायचं बघा समांतर बाजूंची बेरीज बघा आता इथं काय केलं आपण बघा लांबी जागेला काय बघा लांबीच्या जागेला आपण काय केलं इकडे बघा लांबीच्या ऐवजी काय केले आपण इकडं लांबीच्या ऐवजी तर काय केले समांतर बघा समांतर बाजूंची बेरीज भागिले 2 आणि गुणिले काय असते बघा उंची ठीक आहे बघा उंची जागेला उंची घेतले बघा चौरसामध्ये बाजू गुणिले उंची असते बरोबर आहे का आयतामध्ये सुद्धा बाजू गुणिले उंची तिथं पण काय बघा उंची जागेला उंची घेतले बाजूला फक्त काय केलं आपण तर एकच बाजू घेण्यापेक्षा दोन्ही बाजूंचे ऍडिशन करून आपण त्याचं ऍव्हरेज काढले म्हणजे काय निघेल बघा आता इथं एक बाजू दे तुमची 8.5 सेंटीमीटर आहे आणि दुसरी बाजू दे तुमची 11.5 सेंटीमीटर डिवाइड बाय 2 गुणिले उंची किती आहे आपल्या इकडं
4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर. बघा आता इथे काय होईल बघा. 11 आणि 8 झाली 19 आणि हे झाले 20. 20/2. 20/2 गुणिले 4.2. काय निघेल बघा इकडे मग बेक बे बॅन 10 20. मग 10 गुणिले 4.2 केलं तर काय निघते 42 येते. 42 सेंटीमीटर. बरोबर आहे का? बरं त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा विचारले. बरोबर आहे का? आता बघा पहिली गोष्ट म्हणजे काय बघा हे झालं किती हे झालं 10 सेंटीमीटर आणि हे 4.2 सेंटीमीटर म्हणजे 42 सेंटीमीटर स्क्वेअर पाहिजे होते. ते त्यांनी ते दिलेलं नाही पण असू दे. उत्तर काय ते आपला ऑप्शन नंबर पहिला 42 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता इथं काय दिले बघा. बघा क्यूबॉइड वरचा क्वेश्चन थोडक्यामध्ये बघा गेलं तर बघा. आता बघा 6 मीटर लांब 2.5 मीटर उंच आणि 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर लांबी 15 सेंटीमीटर रुंदी व 10 सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील. बघा आता एक लक्षात घ्या. इथं समजा मी काय केलं एक भिंत बांधली. ठीक आहे बघा. भिंतची लांबी किती आहे बघा तर 6 मीटर लांब आहे. ठीक आहे बघा. हे झाले 6 मीटर लांब 2.5 मीटर उंच आहे बघा. उंच किती आहे 2.5 मीटर आहे. आणि रुंद किती आहे बघा. रुंद किती आहे इकडं तर 0.5 मीटर म्हणजे इकडं ही झाली उंची 0.5 मीटर. बघा हे काय एक प्रकारची भिंत आहे किंवा त्याला क्यूबॉइड म्हणतो आपण. बघा क्यूब आणि क्यूबॉइड मध्ये काय फरक असतो लक्षात घ्या. क्यूब म्हणजेच काय त्याच्या लांबी रुंदी आणि उंची काय असं सारखेच असते. त्या 6च्या 6 बाजू सारखेच असतात. त्याला आपण क्यूब म्हणतो. क्यूबॉइड मध्ये काय असतं बघा लांबी वेगळी रुंदी वेगळी आणि उंची वेगळी असते. मग ह्याच्यामध्ये मला सांगा मी जर समजा इथे खाली चौकोन काढलं हे जमिनी क्षेत्रफळ आपण समजू आपण चौकोना क्षेत्रफळ काढतो आपण. चौकोन म्हणजेच काय असतं बघा समजा जमिनीवरती समजा आपण एक आपली जमीन असते. बरोबर आहे का. त्या जमिनीत आपण किती एकर ती काढतो. बरोबर आहे का. ती ग्राउंडला असते. आता ह्याच जमिनीवरती जर मी वरती जर समजा काय केलं बाबा एखादं घर बांधलं. ह्याच जमिनीवरती जर मी घर बांधलं तर या चौकोनाच्या आतमध्ये जी काय मोकळी जागा आहे त्या सगळ्याला काय म्हणतो आपण व्हॉल्यूम म्हणतो. व्हॉल्यूम किंवा घनफळ म्हणतो. बरोबर आहे का. थोडक्यात काय बघा भिंती आता इथे काय करायचं आपल्याला या पूर्ण भरलेल्या जागेमध्ये या मोकळ्या जागेमध्ये असे किती विटा बसतील. वीट पण कशी असते बघा. वीट पण आपली अशीच असते आडवी असते. बरोबर आहे का. त्याला पण लांबी असते उंची असते आणि रुंदी असते. ही झाली छोटीशी वीट. बरोबर आहे का. अशी काय तर नक्षी असते त्याच्यावर. बघा आता लक्षात घ्या ही विट आपल्याला ह्याच्यामध्ये बसवायची. बरोबर आहे का. विटाचं पण हे काय बघा लांबी उंची आणि रुंदी विटाचं पण ते काय घनफळच आहे थोडक्यामध्ये. थोडक्यात काय बघा भिंतीचे घनफळ बघा भिंतीचे घनफळ भागिले काय बघा तर विटेचे घनफळ. विटेचे घनफळ बघा आता आपण जर त्या क्यूबचं जर आपण जर क्षेत्र हे काढायला गेलो व्हॉल्यूम घनफळ तर काय निघतं बघा त्याच्यामध्ये काय निघतं बघा बाजू गुणिले बाजू किंवा एक क्यूब निघतो आपण. बरोबर आहे का. कारण की त्याची लांबी रुंदी आणि उंची सारखीच असते. तेच फक्त क्यूबॉइड मध्ये काय असतं बघा तेच काय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ठीक आहे बघा माझं इथं काय निघेल बघा भिंतीचे घनफळ किती निघाल बघा इकडे आता. बरं आता इथे खाली काय केलं बघा विटाचं तुम्हाला जे विटाची जी काय लांबी किंवा रुंदी आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आणि भिंत जी दिली तुम्हाला ती मीटर मध्ये दिलेली. मग तुम्हाला काय करावं लागेल मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. म्हणजे कसं असतं बघा 1 मीटर म्हणजेच काय असतो बघा तर 100 सेंटीमीटर असतो. फक्त काय करायचं 6 वरती 2 शून्य वाढवा म्हणजे 600 सेंटीमीटर होऊन जाईल बघा. 600 सेंटीमीटर गुणिले निघते बघा 2.5 म्हणजेच काय 2 शून्य वाढवले तर 250 येते बघा. 250 सेंटीमीटर गुणिले इकडे 2 शून्य वाढवले तर काय निघते बघा 50 सेंटीमीटर भागिले विटाचं घनफळ किती आहे बघा तर 25 सेंटीमीटर गुणिले 15 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर. ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा काय निघते बघा. बघा शून्याला शून्य कॅन्सल 25 ला 25 कॅन्सल. ठीक आहे बघा 15 की 15 15 चोक 60 50 गुणिले 40 केलं तर काय निघते बघा 5 चोक 20 आणि वरती परत ते 2 शून्य म्हणजे किती आलं बघा 2000 म्हणजे 2000 विटा बसतील. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा क्वेश्चन मध्ये 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती. तर बघा पाया कुठला जरी असेल समजा एखाद्या संख्येचा पाया 2 असेल तर ती त्रिकोणी संख्या आपल्याला बघा त्रिकोण संख्या कुठली निघते बघा समजा 2 पाया असतील तर त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा 2 गुणिले 3 भागिले काय असतं 2 असतं. लक्षात ठेवायचं कधी पण. आता समजा इथं बघा
पाया 3 विचारलं तर काय करायला आपण बघा 3 त्याच्या पुढची संख्या 4 डिवाइड बाय 2. आता इथे काय दिले 21 दिले. मग आता मला सांगा इथे काय निघेल 21 गुणिले 20 सॉरी 21 गुणिले 22 भागिले 2. म्हणजे पाया करताना फक्त काय करायचं बघा लक्षात घ्या. समजा n असेल आपला पाया n बरोबर काय झालं पाया. तर काय करायचं n गुणिले बघा n गुणिले n प्लस 1 डिवाइडेड बाय 2. म्हणजे इथे काय निघालं 21 गुणिले 22 भागिले 2 म्हणजे काय निघेल बे एक बे बे एक बे बे एक बे म्हणजे 21 गुणिले 11 करा किती निघते बघा 21 गुणिले 11 म्हणजे 11 एके 11 11 दोन्ही 22 आणि 23 म्हणजे 231 उत्तर येते. किती आलं 231 म्हणजे ऑप्शन नंबर 3. कुठलाही पाया विचारतो तुम्हाला समजा 10 पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या विचारलं तर काय करायचं मग 10 गुणिले 11 भागिले 2 काय निघते इकडे बे एक बे बे पंचे 10 म्हणजे 10 अकरी पंचे 5 याप्रमाणे. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघा आता. बघा काय दिले बघा तसं बघा गेलं ना हा क्वेश्चन असतो बघा कॉम्बिनेशनचा परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये जो कॉम्बिनेशनचा पार्ट असतो तो काय दिले बघा सोबतच्या आकृतीत दिलेल्या 7 बिंदूंना एकमेकात जोडणारे आणखी किती रेषाखंड काढता येतील. ठीक आहे बघा आता आपण काय म्हणतो बघा बघा आता एक जर आपल्याला रेषाखंड काढायचा असेल एक रेष काढायची असेल तर आपल्याला 2 बिंदू लागतात बरोबर आहे का. ज्यावेळी बघा जर आपल्याला त्रिकोण काढायचा असेल तर 3 बिंदू लागतात बरोबर आहे का. जर रेष काढायची असेल तर 2 बिंदू लागतात बरोबर आहे का. आता मला सांगा मी इथे एक बिंदू दिला आणि इथे एक बिंदू दिला ह्याला जर जोडलं मी ठीक आहे बघा तर एक बिंदू तयार झाला. किंवा मला सांगा ह्या बिंदूंची आदला बदल केली इथला बिंदू मी इथं मांडला आणि इथला बिंदू मी इथं मांडला आणि परत एक रेष काढली तरी पण एकच रेषाखंड निघणार आहे. मग याचा अर्थ काय असतो बघा लक्षात घ्या ज्यावेळेस दोन वस्तूंची आपण निवड बघा एकूण किती आहेत बघा रेषा इथं बिंदू किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 आहेत. ठीक आहे 7 बिंदूंमध्ये मधले मी कुठलेही 2 बिंदू निवडले ना त्यांची जर आदला बदल केली तर रेषा तीच राहणार आहे. म्हणजे बघा एच्या जागेला बी घेतला इथं आणि एच्या जागेला बी बीच्या जागेला ए जर घेतला मी आदला बदल जर केली तर ती रेष एकच रेष राहणार आहे बरोबर आहे का. मग कसं असतं बघा ज्यावेळेस आपण हँडशेकचे वगैरे प्रश्न बघतो हँडशेक असेल किंवा बुद्धिबळ खेळणारे असतील कुस्ती खेळणारे असतील हे सगळे आपण प्रश्न काय करतो बघा n इंटू n मायनस 1 डिवाइड बाय 2 पण ऍक्च्युअल मध्ये तो प्रश्न जो असतो ना तो कॉम्बिनेशनचा प्रश्न असतो लक्षात घ्या. कसं ते सांगतो बघा लक्षात घ्या. आता एकूण किती जण आहेत बघा 7 जण आहेत बरोबर आहे का. बरोबर आहे का 7 जण आहेत. मग ज्यावेळेस आपण 2 जण निवडले हातले 2 बिंदू निवडले समजा ए आणि बी निवडला ठीक आहे आणि बी ए बघा एच्या जागेला बी टाकला बीच्या जागेला ए टाकला आणि जर ते जोडले बिंदू तरी पण एकच रेषाखंड किंवा तोच रेषाखंड असणार आहे बरोबर आहे का. मग ज्यावेळेस आपण दोघांची निवड करून त्यांची आदला बदल केल्यानंतर जर काही फरक पडत नसेल ना तर तो प्रश्न असतो कॉम्बिनेशनचा. जर यांच्या आदला बदल केली जर फरक पडला तर त्याला म्हणतो आपण परम्युटेशन. समजा मी इथे एक नंबर घेतला आणि 2 नंबर घेतला हे 2 अंक 1 आणि 2 ह्याच्यापासून मला संख्या तयार करायची या दोघांची मी आदला बदल केली काय होईल बघा एकदा 1 आणि 2 पासून एकदा 12 नंबर तयार होईल एकदा काय होईल 21 नंबर तयार होईल. जर हे दोघांची जर आदला बदल केली जर फरक पडला तर त्याला म्हणतो आपण परम्युटेशन फरक नाही पडला तर कॉम्बिनेशन. म्हणजे बघा आता इथे काय करायचं ह्या 7 मधून बघा आपल्याला बघा एक रेष तयार करण्यासाठी 2 बिंदू लागतात मग 7C2 करायचं म्हणजे येते लक्षामध्ये बघा थोडक्यात काय बघा हे आलं 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय हे 2 फॅक्टरला आहे असं घ्यायचं आणि 2 आणि किती बघा वरता अंशाला जे असतं ना ते छेदाला असतं सॉरी अंशाला जो नंबर असतो ना तर छेदाची बेरीज तेवढी आली पाहिजे बघा 2 आणि 5 किती असते बघा 7 असते. मग किती निघतं बघा 7 गुणिले 6 गुणिले 5 फॅक्टोरियल इथं 5 पर्यंत निघून थांबायचं आपण का फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो बघा तर 7 पासून उलट 1 पर्यंत गुणाकार करायचा असतो 5 पासून उलटा 1 पर्यंत गुणाकार 2 पासून उलटा 1 पर्यंत गुणाकार. मी 5 पर्यंत का थांबलो कारण मी 5 ला 5 कॅन्सल करू शकतो 5 फॅक्टरला 5 फॅक्टोरियल बघा इथं किती आलं 2 गुणिले 1 गुणिले 5 फॅक्टोरियल मग किती निघतं माझ्याकडं 5 ला 5 कॅन्सल किती झालं 7 गुणिले 6 भागिले 2 म्हणजे किती आलं इकडे बे एक बे बे त्रिक 6 आणि किती आलं 7 त्रिक 21. ठीक आहे बघा म्हणजे आपण जे करतो ना समजा 7 जण आहेत 7 गुणिले 6 करा थोडक्यात काय n मायनस 1 डिवाइडेड बाय 2 असं करतो आपण बरोबर आहे का. पण हे बरोबर आहे पण कसं असतं हे जे प्रश्न असतात ना ते कॉम्बिनेशनचे प्रश्न असतात लक्षात घ्या. ठीक आहे बघा त्याच्यामुळे इथं हे काय येतं तर हे ह्याच्यामुळे येतं. ठीक आहे बघा मग इथं काय निघतं हे n म्हणजे किती झाले बाबा 7 जण आहेत आणि पाठीमागचा 1 नंबर म्हणजे 6 झालं 7 गुणिले 6 भागिले 2 म्हणजे बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे 7 त्रिक 21. आपलं उत्तर किती येते ऑप्शन नंबर बरं थांबा 1 मिनिट. आता इथं काय म्हटलंय बघा तर 7 बिंदूने एकमेकात जोडणारे आणखी इथं काय म्हटलंय आणखी किती रेषाखंड काढता येतील. ठीक आहे बघा टोटल 21 निघतील पण ऑलरेडी त्यांनी रेषा मारलेत किती मारलेत बघा
इथं बघा थोडक्यात काय 1 2 3 आणि 4 5 6 म्हणजे 2 त्रिकोण दिसतात, म्हणजे 6 रेषा मारलेत त्यांनी, बरोबर आहे का? मग 21 मधून जर 6 गेले तर किती राहिले बघा 15, म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नांमध्ये. 9 टेबलांच्या किमतीमध्ये 25 खुर्च्या येतात. जर एका टेबलाची किंमत 1350 रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती? बघा आता काय दिले याच्यामध्ये 9 टेबल, बघा 9 टेबलांची जेवढी किंमत आहे तेवढ्याच पैशामध्ये किती निघतात तर 25 खुर्च्या. 25 खुर्च्या. ठीक आहे, चला आता बघा इथं आपण टेबल आणि खुर्च्यांचं गुणोत्तर काढू शकतो. कशाचं? किमतींचं. कसं? लक्षात घ्या. टेबलाच्या जागेला टेबल ठेवा आणि खुर्च्या ज्या आहेत ना ते बरोबरच्या अलीकडे आणा, ते कुठे जातील? छेदाला जातील खुर्च्या. ठीक आहे, कारण केलं कधी मला लक्षात ठेवायचं 9 टेबल म्हणजे काय? 9 गुणिले टेबल असल्याचा अर्थ असतो. बघा लक्षात घ्या. इज इक्वल 25 जागाला ठेवा, 9 बरोबरच्या पलीकडे टाका, छेदाला जाईल. आता याचा अर्थ काय झाला बघा, टेबलाचा आणि खुर्च्यांच्या किमतींचं गुणोत्तर कळलं आपल्याला. किती? टेबल जर 25x असेल ना तर खुर्च्या किती तर 9x. ठीक आहे, आता इथे काय दिले बघा, टेबलाची किंमत 1350 रुपये दिली आपल्याला. बघा टेबलाची किंमत किती आहे? गुणोत्तरामध्ये 25x आहे, तर संख्येमध्ये किती आहे बघा, तर ही झाली 1350. मग आपल्याला विचारले काय, तर खुर्चीची किंमत किती? मग 9x म्हणजे किती? 9x म्हणजे किती? काय ना तिरकस गुणाकार करायचं, हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा 9x गुणिले 1350, क्वेश्चन मार्क गुणिले 25x करा. क्वेश्चन मार्क गुणिले 25x म्हणजे क्वेश्चन मार्क आपल्याला डावीकडे ठेवायचा आणि इज इक्वल टू 9x गुणिले 1350. 9x गुणिले 1350. चला क्वेश्चन मार्क जागायला ठेवा, इज इक्वल टू 25x बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा 9x गुणिले 1350 भागिले इथे तिकडे 25x. ठीक आहे, चला आता x ला x कॅन्सल करा, x ला x गेला. चला परत काय निघते बघा, चला 25 ने डायरेक्ट ह्याला भाग घालू शकतो आपण, का? कारण की शेवटला 50 आहे, बरोबर आहे का? चला 25 1 25 25 5 1600, बरोबर आहे का? 135 मधनं 125 गेलं, खाली राहिले 10, 10 वर शून्य झाले 100, म्हणजेच काय 25 चोक 100. आता बघा 9 गुणिले 54 करा, आपलं उत्तर निघून जाते. काय निघेल बघा 54 गुणिले 9 करा, 9 चोक 36, 9 5 45 आणि 3 झाले 48, म्हणजे 486 रुपये. 486 रुपये म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन काय दिले बघा ह्याच्यामध्ये. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा आता हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला 2 प्रकार सॉल्व्ह करता येतो. म्हणजे एक तर काय इथं पुरुषांचं किंवा बघा एका पुरुष जागेला किती मुलं काम करतात ते काढून, किंवा एका पुरुष आणि मुलांमध्ये कोण किती रुपयाचं काम करतात त्याच्या मेथडने. आता ठीक आहे, इथं काय करू आपण बघा, 6 पुरुष काय दिले बघा, 6 पुरुष किंवा 8 मुले म्हटले, बरोबर आहे का? किंवाचा अर्थ काय, एक तर 6 पुरुष किंवा एक तर 8 मुले. म्हणजे 6 पुरुष इज इक्वल टू काय ते बघा 8 मुले. 8 मुले. ठीक आहे बघा, आता इथे काय नाही, हा आता 24 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. आता मला सांगा 6 पुरुष किंवा 8 मुले जर असेल तर 6च्या निम्म किती झाले बघा 3 पुरुष. 3 पुरुष इज इक्वल टू काय झालं, 8च्या निम्म झाली 4 मुले. म्हणजे 3 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम करायला 4 मुलं लागतात आपल्याला, किंवा 6 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम करायला 8 मुलं लागतात. ठीक आहे बघा, गुणोत्तरामध्ये काढलं आपण. चला पुढे काय दिसते बघा, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुली एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करते? आता मला सांगा इथं 12 मुलं दिसतात आपल्याला, बरोबर आहे का? 12 मुलांच्या जागेला किती बघा किती पुरुष निघतात तेवढं मी काढू शकतो, बरोबर आहे का? म्हणजे बघा 4 मुलांचं कन्व्हर्जन मी 12 मध्ये करू शकतो. म्हणजे मला सांगायचं 4 गुणिले 3 केलं मी, किती आलं बघा इकडं 4 त्रिक 12, 12 मुली झालं. याचा अर्थ 3 गुणिले 3 करा, 3 गुणिले 3 किती आलं बघा 9 पुरुष आलं. म्हणजे काय निघते बघा या ठिकाणी बघा 9 पुरुष इज इक्वल टू 12 मुले, म्हणजे 12 मुलांच्या जागेला मी 9 पुरुष घेतले तरी काम होते. एकतर काय करावं लागेल तुम्हाला, 7 पुरुषांच्या जागेला किती मुलं काम करतात ते काढा, किंवा 12 मुलांच्या जागेला किती पुरुष काम करतात ते काढा. पण बघा 7 पुरुषांचं कन्व्हर्जन आपण मुलांमध्ये नाही करू शकत, लक्षात घ्या. येते लक्षामध्ये, कारण की बघा 3 ची दुप्पट 6 येते, 3 ची तिप्पट 9 येते. 3 6 9 या प्रमाणात करू शकतो. 7 कसं करणार आपण? 3चं कन्व्हर्जन किंवा 6चं रूपांतर 7 मध्ये कसं करणार?
त्यामुळे आपण इथं मुलांचं कन्वर्जन पुरुषांमध्ये करू शकतो. ते केलं आपण बघा. 4 मुलांचं कन्वर्जन 12 मुलांमध्ये केलं आपण. 12 मुलांच्या जागेला आपण 9 पुरुष घेऊ शकतो. मग आता मला सांगा, याचा अर्थ आपल्याला पुरुषांना घेऊन आपल्याला उत्तर सॉल्व्ह करावं लागेल. मग थोडक्यात काय, 6 पुरुष बघा, लक्षात घ्या. 6 पुरुष किती दिवस काम करतात, तर 24 दिवस काम करतात. 24 दिवस. मग रोज 6 पुरुष कामाला येतात, 24 दिवस ते काम करतात आणि काम संपून जाते. तर तेच काम करायला बघा 7 पुरुष बघा, लक्षात घ्या. 7 पुरुष अधिक 12 मुलांच्या, आता इथं आणि म्हटलं, इथं किंवा होतं. आणि म्हटल्यानंतर काय होतं, अधिक होतं. 12 मुले, 12 मुलांच्या जागेला ऐवजी आपण काय करू, पुरुषांना घेऊ. 12 मुले म्हणजे 9 पुरुष झाले. मग 7 पुरुष अधिक 9 पुरुष किती झाले बघा, एकूण 9 7 झाले 16 पुरुष. ठीक आहे बघा, इथं आपण 16 पुरुष लिहू. किती दिवसात काम करतील, 1 दिवसामध्ये काम पूर्ण करतील. बरोबर आहे का? बघा मग थोडक्यात कसं असतं बघा, लक्षात घ्या. हे 6 पुरुष गुणिले 24 बरोबर 16 पुरुष म्हणजे 6 पुरुष 12-24 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर इज इक्वल टू 16 पुरुषांना किती दिवस लागतील, 1 दिवस लागतील, असं त्याचा अर्थ आहे. मग काय नाही, हे 1 जागेला ठेवा आणि 16 बरोबर 4 गणांना बघा, 6 गुणिले 24 भागिले 16. हे कसं आलं ते सांगितलं इकडे. ठीक आहे बघा, अरे मध्ये इज इक्वल टू चिन्ह असतं बघा, लक्षात घ्या. 8 दुने 16, 8 त्रिक 24, परत बे 1 बे, बे त्रिक 6 म्हणजे 3 त्रिक 9 येते. 9 दिवसामध्ये काम संपवतील. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, वर्धा ते पुणे अंतर ताशी 77 किलोमीटर वेगाने गेल्यास 6 तासात कापता येते. तेच अंतर 5.1/2 म्हणजेच काय, तर 5.5 तासात कापण्यासाठी गाडीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. बघा लक्षात घ्या, 77 किलोमीटर जर आपण वेगाने गेलो तर आपल्याला किती वेळ लागतो बघा, 6 तास वेळ लागतो. बरोबर आहे का? म्हणजे बघा, वेग गुणिले काय केलं आपण, वेळ, बरोबर का असतं, अंतर असतं. बरोबर आहे का? मग हे एवढं अंतर पार करायला आपल्याला काय करायचं बघा, तरी आपल्याला 5.5 तासामध्ये पूर्ण करायचं, म्हणजे 5.5 तासामध्ये पूर्ण करायचं. तर आपल्याला कितीने वेग वाढवावा लागेल. बरोबर आहे का? बघा आता थोडक्यात काय बघा, वेग गुणिले वेळ केले की अंतर निघते. 77 गुणिले 6 म्हणजे काय, आपण अंतर काढलं. मग अंतर भागिले हे काय बघा तुमचं, बरोबर आहे का? अंतर भागिले 5.5 तास म्हणजेच काय, वेग आहे. अंतर भागिले वेग केला की बरोबर वेळ निघते. बरोबर आहे का? बघा अंतर भागिले वेग, अंतर भागिले जर आपण वेळ केला तर काय निघतो, वेग निघतो. आता मला सांग काय निघेल बघा, हे पूर्णांकामध्ये करून घ्या बघा. 77 गुणिले 6 करा, खाली भागिले 5.5 च काय करा, 55. आता बघ 55 केलं आपण. ठीक आहे, म्हणजे आता बघा, छेदाला जर 1 शून्य वाढवला तर अंशाला पण 1 शून्य वाढवा, इथे 1 शून्य देऊन टाका. ठीक आहे, आणि आता भाग घालवा. बरं आता एक लक्षात घ्या, बऱ्याच जणांना असं वाटलं की सर इथं 5.5 तास जर असेल तर इथं 5.3 यायला पाहिजे. बघा बघा, घड्याळी भाषेमध्ये जर 2 टिंब देऊन इथं आपण असं केलं 5.30 तर ते 5.5 असतं, लक्षात घ्या. पण आपल्या दशांश अपूर्णांकामध्ये कसं असतं बघा, 5 वाजून 30 मिनिटं आपण कसं मांडतो, तर 5.5 मध्ये मांडतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. बघा मग आता इथं काय निघेल बघा, इथं आपण त्यामुळे 5.5 घेतला. आता भाग घालवा, अकरी 5 55, अकरी 7 77, 5 एके 5, 5 एके 5, परत 5 दुने 10 म्हणजे 12 पंचे 60. आता 12 7 किती येते बघा, 84. तर आपल्याला बघा, तर 84 या स्पीडने गेलो आपण तर 5.5 तासामध्ये अंतर पूर्ण करतोय. पण आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी, तर गाडीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. सुरुवातीला 77 किलोमीटर आहे, आता 77 आहे, फक्त 84 मधून 77 वजा करा, खाली किती राहते बघा, 7 किलोमीटर. 77 मध्ये फक्त 7 ने स्पीड वाढवला आपण की 84 होऊन जातो. बरोबर आहे का? म्हणजे आपलं उत्तर काय निघते बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरासरी चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, बघा विराटने 1 दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या, तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, इथं आपण काय केलं बघा, 8 सामने आणि इथे गेले आपण 9 सामने. ठीक आहे बघा, आता आपली रेग्युलर मेथडने आधी सॉल्व्ह करू. शॉर्टकट पण सांगतो. ठीक आहे बघा, शॉर्टकट पण सांगतो कसं असतं.
बघा आता 8 सामने, ठीक आहे बघा, आणि इकडे 9 सामने झाले. इथं काय करा, सरासरी लिहा आणि इकडे एकूण 10 करा, एकूण 10. आता बघा 8 सामन्यामधली आपली सरासरी माहिती का नाही माहिती, म्हणून आपण काय केलं, सरासरी पकडली x. ठीक आहे. मग आता एकूण 10 किती झाले आपले, तर 8 गुणिले x किती झाले इकडं, 8x. ठीक आहे. मग 9 सामन्यातली सरासरी काय दिली बघा त्यांनी, बघा सरासरी 2 ने कमी झाली, म्हणजे सरासरी किती झाली इकडे तुमची, x वजा 2 झाली. ठीक आहे. आता 9 एकूण 9 सामन्यांमधले एकूण 10 किती झाले आपले बघा, 9 गुणिले x 9x वजा 9 गुणिले 2 8. ठीक आहे. बरं आता बघा, हे झाले 9 सामन्यातले एकूण 10, हे झाले 8 सामन्यातले एकूण 10. या दोन्हीमध्ये फरक काय बघा, तर शेवटच्या सामन्यामधले जे काय 9व्या सामन्यातले जे काय तुमचे 10 असतील, त्या दोन्हीतला फरक असेल. कारण की इथून इथं जाण्यासाठी फक्त आपण एकच काय केली, मॅच वाढवलेली आहे, बरोबर आहे का. 9व्या सामन्यात तुम्ही 62 धावा केलेत. या दोघांमधला फरक किती आहे बघा, 62 आहे. म्हणजे बघा 9 सामन्यातले एकूण 10 किती झाल्या तुमच्या, 9x वजा 18. ठीक आहे. आणि वजा 8 सामन्यातले किती धावा आहेत बघा, 8x बरोबर किती आले इकडे, 62. ठीक आहे. बघा इक्वेशन सॉल्व्ह करा, 9 मधून 8 गेलं, x राहिलं, आणि वजा 18 बरोबरच्या पलीकडे टाका, तो काय होईल, प्लस होईल, 62 अधिक 18. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, 60 70 आणि हे किती झालं बघा, 80. ठीक आहे. बघा आपल्याला विचारलं काय, 9 सामन्यातील सरासरी धावा किती, 9 सामन्यातील सरासरी धावा किती बघा, x वजा 2 आहेत, x ची व्हॅल्यू किती, 80. म्हणजे इथे किती आलं बघा, 80 वजा 2 78 आलं. ठीक आहे. बघा आता उत्तर निघाला आपला ऑप्शन नंबर 3. पण शॉर्टकट मध्ये कसं काढायचं बघा, लक्षात घ्या. आता शेवटच्या सामन्यामध्ये बघा त्याने काय केले बघा, 62 धावा काढल्यात, बरोबर आहे का, 62 धावा काढल्यात. 62 धावा काढल्यामुळे काय झालं बघा, पूर्वीला जी काय तुमची सरासरी होती ती 2 ने कमी झाली. सरासरी कमी झाली म्हणजेच काय बघा, ह्या 8 जणांकडे सुरुवातीला जेवढ्या धावा होत्या प्रत्येकाच्या वाटणीला, त्यातनं आपण काढून घेतले, किती 2-2 काढून घेतले. मग 8 जणांकडून तुम्ही काय केलं, 2-2 सगळ्यांकडून काढून घोषणे घेतले, आणि ह्या 9व्या सामन्याला देऊन त्यांची सरासरी काय केली, लेवल करून टाकली. सरासरी म्हणजे काय असतं बघा, एकाकडे 20 रुपये, एकाकडे 10 रुपये, दोघांकडे पैसे एकत्र गोळा केले आणि परत दोघांमध्ये समान प्रमाणात वाटून टाकले. हे 20 आणि 10 झाले 30, पण दोघांमध्ये सरासरी किती पैसे मिळतील बघा, 15 रुपये, ह्याला पण 15 रुपये. सरासरीचा अर्थ काय असतो, एकाकडे जास्त असेल, एकाकडे कमी असेल, पण सगळ्यांना समान प्रमाणात वाटून टाकायचं. मग लक्षात कसं ठेवायचं बघा, 9व्या सामन्याने काय केलं, 62 धावा केले, पण सरासरीपेक्षा ते खूपच कमी आहे, म्हणून त्यांनी काय केलं बघा, आता लेवलवर आणायचं सगळ्यांना. मग हे जे काही 8 जण आहेत, या 8 जणांकडून 2-2 धावा एक्स्ट्रा, सगळ्यांकडनं 2-2 धावा गोळा केले. 8 जणांकडनं किती धावा गोळा करताल तुम्ही, 8 दुने 16. 16 घेतल्याने काय झालं मग, 6 2 8 आणि 6 1 7 78 झाले. म्हणजे आपण 78 वरती आलो, पण ह्या धावा कुठल्या निघतात, तर 9 सामन्यानंतरच्या, म्हणजे 9 सामन्यानंतरच्या, लक्षात ठेवायचं कधी पण. कारण की आपण 8 जणांकडनं काय केलेले, गोळा केले, बरोबर आहे का. मग किती झाले इकडे, 78 झाल्या. ह्या कुठल्या तुमच्यात बघा, तर 9 सामन्यांच्या नंतरच्या, 9 सामन्यानंतरच्या. आणि मग जर 8 सामन्या जर तुम्हाला विचारलं असतं, 8 सामन्यानंतर तुमची सरासरी किती होती, तर काय निघेल बघा, 78 मध्ये 2 वाढवायचं, 80 होतं. फक्त ह्याचं कसं लक्षात घ्या, हे प्लस किती करायचं, मायनस किती करायचं, कन्फ्युजन होऊन जातं. शॉर्टकट मेथड आहे, पण समजायला तो कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळं म्हणजे फास्ट उत्तर निघतं, पण समजायला अवघड आहे. ही कसं आहे बघा, जरा वेळ लागतो, पण समजायला सुटते. उत्तर काय निघेल आपला, ऑप्शन नंबर 3 78. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, नीरजला मराठीत 40 पैकी 31 गुण मिळाले, इंग्रजीत 60 पैकी 47, गणितात 75 पैकी 57 गुण मिळाले, तर नीरजला सर्वात सोपा विषय कोणता वाटतो. ठीक आहे. आता कुठल्या विषयामध्ये किती टक्के मार्क पडलेत घेऊ आपण. मराठीत किती मार्क पडलेत त्याला, मराठीमध्ये मग पडले 40 पैकी 31. ठीक आहे. परत इंग्रजीमध्ये किती पडले, 47 मार्क पडले, किती पैकी, तर 60 पैकी. तिसरा विषय कुठला, गणित. तिसरा विषय कुठला, गणित. गणितात किती पडले बघा, तर 75 पैकी 57. 75 पैकी 57 ह्याची टक्केवारी करा प्रत्येकाची, मुलीला 100 करा, मग टक्केवारी कळून जाईल आपल्याला कोणाला किती टक्के मार्क पडले. काय निघेल बघा, चला ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल, म्हणजे
ठीक आहे. 31 गुणिले 10 किती झाले बघा 310. 310 भागिले 4 करा म्हणजे एकदाच भागा झाला की उत्तर निघून जाईल बघा. 4 एके 4, 4 7 28, 28 आणि 3 31, 3 वर 0 30 झाले. 4 7 28 आणि 2 30, 4 5 20, 77.5. चला इंग्रजी किती मार्क पडले बघा. चला इकडे किती निघतंय, ह्या शून्याला हा शून्य गेला. ठीक आहे. आता 47 गुणिले 10 किती झाले बघा 470 करा आणि भागिले 6 करा. काय निघेल बघा या ठिकाणी 6 एके 6, 6 7 42. ठीक आहे बघा 42 काय राहिले 5, 5 वर 0 50 झाले बघा. 6 8 48, 48 आणि 2 50, परत 6 3 18, 2 30, 6 3 18, 2 20 म्हणजे 78.33 निघाले. गणितात बघा किती निघते इकडं बघा 25 त्रिक 75, 25 चौक 100, परत 3 एके 3, इकडे झाले 3 एके 3, 3 9 27. ठीक आहे बघा 19 चौक किती निघते बघा 19 दुणे 38, 38 19 चौक 76 म्हणजे 76% निघते. सगळ्यात जास्त मार्क त्याला कशाला पडलेत बघा तर इंग्रजीला मार्क पडले 78%. इथे 76 ते 77. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर निघेल बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, नळ टाकीवरचा प्रश्न आहे. एका नळाने 5000 लिटर धारकतेचा 8 तासात भरतो. विशालने दुर्लक्ष केल्याने नळ 9 तास 36 मिनिटे सुरू राहिल्याने किती लिटर पाणी वाया गेले. आता लक्षात घ्या 5000 बघा 5000 लिटर भरायला किती वेळ लागते तर 8 तास लागते बरोबर आहे का. आणि वाया पाणी किती गेले बघा तर 9 तासाने वर 36 मिनिटं म्हणजे थोडक्यात काय 1 तास 36 मिनिटं बरोबर आहे का. 8 तासामध्ये नळ भरला आणि परत 1 तास आणि 36 मिनिटं नळ वाया गेला. माझा लक्षात घ्या 1 तास आणि हे वरचे 36 मिनिटे बरोबर आहे. ह्याचं तासामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल ना तर डिवाइड बाय 60 करायचं. कारण की एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. ठीक आहे 36 मिनिटं जे आहेत तर ते 60 मिनिटाचे किती आहेत. ठीक आहे बघा थोडक्यात. मग आता इथं आपल्याला जर कन्व्हर्जन करायचं असेल आपण आता हे कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला एक तर आता हे 8 तास दिले ना आपण तर तासामध्ये काय करा. ठीक आहे बघा काय निघेल बघा इकडं हे बाकी निघते इकडे 6 6 36 साईन 60 परत बेत्रिक 6 आणि बे पंचे 10. ठीक आहे बघा मग थोडक्यात काय बघा 1 पूर्ण 3/5 आले 1.3/5 म्हणजेच काय 5 1 5 आणि 3 8 8/5 आले 8/5. आता 8/5 म्हणजेच काय आलं 8/5 तास आले. ठीक आहे इथं 8 तास आहे इथं काय करा 8/5 तास. 8/5 तास म्हणजेच काय 1 तास 36 मिनिटं. काय केलं आपण 1 तास 36 मिनिटाचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं पूर्णांक अपूर्णांक म्हणजे 1.3/5 तास. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी इथं काय करावं लागतं आपल्याला अपूर्णांकामध्ये मांडावं लागतं. म्हणून आपण काय केलं 5 1 5, 5 आणि 3 8, 8/5 घेतला आपण. ठीक आहे. तर बघा 8 तासामध्ये 5000 लिटर तर 8/5 तासामध्ये किती पाणी वाया जाईल 1 लिटर पाणी वाया जाईल. आपण तिरकस गुणाकार करू. हे निघाला गुणा आणि हे निघाला गुणा काय निघेल बघा x गुणिले 8 बघा x गुणिले 8 बरोबर 5000 गुणिले 8/5. ठीक आहे बघा आता इथे काय निघेल बघा चला हे 5 1 5 इकडे झाला 5 1 5. ठीक आहे बरं आता हा 8 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका काय होईल बघा x इज इक्वल टू 1000 गुणिले 8 आले 1000 गुणिले 8 छेद हा किती आहे बघा 8 आहे इथं 8 लिहून टाका. हा 8 बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जाईल आणि आता भागाला 8 ला 8 कॅन्सल राहिले किती 1000 लिटर म्हणजे 1 तास 36 मिनिटांमध्ये 1000 लिटर पाणी वाया जाईल. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा दशांश अपूर्णांकावरती प्रश्न आहे काय दिले बघा 0.06945 मधील 9व्या स्थानाचे मूल्य काय. आता 9 कुठं दिसतोय बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे तुम्हाला 3 घर दिसतोय 1 2 3 म्हणजे काय निघेल बघा एकावरती 3 शून्य 1 2 3 9/1000 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट स्क्वेअर रूट वरती प्रश्न बघा काय दिसते बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडे बघा 81 ह्याचा स्क्वेअर आणि परत ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे बघा स्टेप बाय स्टेप जाऊ. आता बघा एक थोडक्यात काय 81. ठीक आहे बघा हा जर आपण स्क्वेअर रूट बघा 81 हा कितीचा स्क्वेअर रूट वर्गमूळ असतं 9चा असतं बरोबर आहे का. आधी हे सॉल्व्ह केलं आपण
आतमध्ये काय निघेल बघा इकडं 9 निघेल, बरोबर आहे का? 81 आपण बाकीचं आहेच ठेवलं, फक्त आतला आधी सॉल्व्ह केलं. 81 कितीचा वर्गमूळ आहे तर 9, 81 वर्गमूळ किती आहे 9 आहे, तर 9 घेतला आपण. आपल्याला फक्त काय करायचं बघा, ब्रॅकेटच्या बाहेर फक्त एक स्क्वेअर ठेवायचा. ठीक आहे, मग आता हा एक स्क्वेअर आपण काढून टाकू. 9चा वर्ग किती झाला बघा 81, 81 लिहा आणि हे आहे असं लिहून टाका. म्हणजे म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, तर 81, ऑप्शन नंबर पहिला. किंवा तुम्ही असं पण करू शकता, कसं बघा, ह्या स्क्वेअर हा स्क्वेअर म्हणून हा रूट कॅन्सल झाला, डायरेक्ट उत्तर काय ते 81 चा स्क्वेअर. ठीक आहे, कारण कसं असतं लक्षात घ्या, बघा वर्गमूळ जे असतं ना, वर्गमूळाची जी पॉवर असते ना ती 1/2 असते. म्हणजे कसं 81 ची बघा, आता स्क्वेअर जर काढला आपण स्क्वेअर रूट, तर तो 1/2 असतो. 1/2 म्हणजेच काय, हे असं म्हणतो. ठीक आहे बघा, मग आता ह्याची परत पॉवर किती आहे 2 आहे, आणि परत त्या दुसऱ्या ब्रॅकेटचं काय आहे, त्याचा स्क्वेअर आहे. हे असं आहे थोडक्यात. आलं लक्षामध्ये. मग आता कसं असतं लक्षात घ्या, इथं जर समजा आता हे 81 आतमध्ये ठेवलं आपण, ठीक आहे, आणि हे जर आता ह्याचा गुणाकार केला आपण, काय निघेल बा 1/2 गुणिले 2, 1/2 गुणिले 2, आणि त्या ब्रॅकेटच्या बाहेर परत 2 आहे. मग या 2 ला 2 काय झालं, कॅन्सल झालं. आलं लक्षामध्ये. म्हणून काय येतं बघा, स्क्वेअर रूट असतो ना, तर त्याचा जर स्क्वेअर केला तर ते एकमेकांना कॅन्सल होऊन जातं. तर इथं आपलं उत्तर काय ते 81 चा वर्ग. x ची व्हॅल्यू झाली 81, ऑप्शन नंबर 5. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघ काय दिले बघायचे, सरासरीवरचा क्वेश्चन काय दिले. कुणालने एका दुकानातून 1050 रुपयाला 65 पुस्तके आणि 1020 रुपयाला 50 पुस्तके खरेदी केली, तर प्रत्येक पुस्तक त्याने सरासरी किती रुपयांना खरेदी केली. ठीक आहे बघा, आता बघा सरासरी किंमत जर काढायची असेल तर आपण काय करतो, एकूण खर्च एकूण खर्च भागिले काय असतं आपल्याकडं एकूण वस्तू, बरोबर काय निघते बघा, सरासरी किंमत. बरोबर आहे का? बघा आता एकूण खर्च किती आहे बघा आपला, तर 1050 रुपये आणि 1020 रुपये, म्हणजे आपण टोटल 2070 रुपये खर्च केला. आणि त्याच्यामध्ये किती वस्तू आणल्या बघा आपण, तर ह्या 65 आणि ह्या 50 म्हणजे जवळजवळ किती झाले 115. बरोबर आहे का? 115 वस्तू आणल्या आपण. झालं, एका वस्तूची सरासरी किंमत निघून जाते. किती निघते बघा या ठिकाणी, 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15. परत इकडं 5 चोक 20, 5 एक 5 आणि 2 राहिले 5 चोक 20. बघा काय निघते बघा इकडं, बघा 23 एक 23, इकडं 23 एक 23. ठीक आहे बघा, 414 भागिले 23 करा, काय निघते इकडं 23 एक 23. बघा 11तून 3 गेले 8 राहिले, 3तून 2 गेले 1 राहिले, इकडे 84 करा. मग 3 8 बघा किती निघते, 23 गुणिले 8 करा, किती निघते बघा 23 गुणिले 8, 8 त्रिक 24, 8 दुने 16 आणि 2, 8 दुने 16 आणि 2 18, म्हणजे बरोबर 184 येते बघा. 23 8 किती निघते 184. ठीक आहे बघा, म्हणजे 23 एक 23, 23 8 184 म्हणजे 18 रुपये सरासरी आपल्याला एक वस्तू पडते. म्हणजे ऑप्शन नंबर काय ते बघा पहिला, 18 रुपयाला एक वस्तू पडली. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, एक संख्या 2दा आणि 42 3 वेळा यांची बेरीज 238 आहे. 42 संख्या 2दा आणि पहिली संख्या 3 वेळा असेल मिळवली असता येणाऱ्या बेरजेचे उत्तर काय आहे. आता बघा पहिल्यांदा ती एक संख्या कुठली माहित नाही, आपण ती एक्स पकडली आपण. ठीक आहे बघा, आणि ती एक्स काय म्हटले बघा, एक्स काय म्हटले 2दा, ही 2दा घेतली आपण अधिक, आणि 42 3 वेळा घेतलं. 42 काय केलं आपण 3 वेळा घेतलं, तर यांची बेरीज किती आहे बघा, तर 238. ठीक आहे बघा, मग काय निघेल बघा आता इथं इथं आपल्याला एक्स ची व्हॅल्यू कळून जाते, इक्वेशन सॉल्व्ह केलं तरी काय निघेल 2x अधिक बघा 3 दुने 6 आणि 3 चोक 12, बरोबर किती आला 238. बघा 2x जाग्याला ठेवा आणि 126 बरोबरच्या पलीकडे टाका, 238 वजा 126. बघा किती निघते बघा इथं, 8तून 6 गेले 2 राहिले, 3तून 2 गेले 1 राहिले, 2तून 1 गेले 1 राहिले, म्हणजे इकडे बघा आणि इकडे 2x आहे ना, तो x आहे असा ठेवा आणि 2 बरोबरच्या पलीकडे टाका, तो कुठे जाईल छेदाला जाईल. बरोबर आहे का, 238 वजा 126 झाला 112 आणि 2 बरोबरच्या पलीकडे टाकला, तो छेदाला गेला, काय निघते बघा इकडं, बेक बे, बे पंचे 10 आणि 11, परत बे सक्क 12, म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 56 रुपये. तर x ची व्हॅल्यू झाली 56. आपल्याला म्हटलं काय आता बघा, तर 42 संख्या 2दा घ्यायची आपल्याला बघा,
काय घ्यायचं आपल्याला 42 काय घ्यायचे आपल्याला 2 वेळा घ्यायचे आणि पहिली संख्या 3 वेळा अधिक काय दिले बघा पहिली संख्या कुठले 56 3 वेळा घ्यायचे. तर ह्यांचं उत्तर काय असेल बघा बेरजेचं बघा काय निघेल 2 दुनी 4 आणि 2 चौक 8 अधिक 3 सक 18 हात चाला 1 3 पाची 15 आणि 1 16 168 काय निघेल बघा इकडे मग बरोबर बघा 8 आणि 4 12 हात चाला 1 6 आणि 1 7 7 आणि 8 की झाले बघा 15 इकडे हात चाला 1 आणि 1 2 252 बरोबर आहे का बघा 168 अधिक 84 8 आणि 4 12 हात चाला 1 8 आणि 6 आणि 1 7 आणि 8 15 हात चाला 1 1 आणि 1 2 252 बरोबर आहे 252 म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिलं पर्सेंटेज चॅप्टर वरती क्वेश्चन बघा एका मार्केट रिसर्च प्रोजेक्ट मध्ये 20% लोकांनी निर्माला पसंती दिली बघा निर्माला पसंती किती दिली बघा 20% लोकांनी. चला पुढे काय दिले तर 60% लोकांनी सर्फ ब्ल्यू डिटर्जंटला पसंती दिली बघा सर्फ ब्ल्यू ला किती 60% लोकांनी सर्फ ब्ल्यू किती 60% लोकांनी आणि पुढे काय दिले राहिलेल्यांची पसंती अनिश्चित होती. ठीक आहे अनिश्चित किती जण आहेत बघा अनिश्चित बघा आता इथं 20 गेले इथं 60% गेले 80% तर गेले राहिले किती 20% इथं 20% करा. आता काय म्हटले बघा जर सर्फ ब्ल्यू ला पसंती दिलेल्यांची संख्या आणि अनिश्चित पसंती असलेल्यांची संख्या यातील फरक 720 असेल बघा आता सर्फ ब्ल्यू ला 60% लोकांनी पसंती दिली आणि अनिश्चितला 20% ह्याच्यातला फरक किती झाला बघा टक्केवारीमध्ये 40% पण तो संख्येमध्ये तुम्हाला दिला की त्यांनी 720 याचा अर्थ काय 40% म्हणजे 720 तर सर्वेमध्ये किती जणांचा सहभाग होता 100% लोकांचा 40% म्हणजे 720 झाले तर 100% म्हणजे किती एक्स लक्षामध्ये काय नाही तिरकाच गुणाकार करायचं काय हे निहाला गुणायचं आणि हे निहाला गुणायचं एक्स गुणिले 40 करा एक्स गुणिले 40 बरोबर 100 गुणिले 720 100 गुणिले 720 बघा आता एक्स जागेला ठेवा आणि 40 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका काय होईल बघा 100 गुणिले 720 भागिले 40 चला काय निघते बघा इथं शून्याला शून्य कॅन्सल करा आणि याला 4 ने भाग घालवा 4 1 4 4 1 4 3 7 4 8 32 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती निघाली वाय इकडं 18 गुणिले 100 झाले 1800 1800 म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये दिलेल्या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी पुढील पदे पर्यायातून निवडा बघा इथं काय दिसते बघा तुम्हाला हा झाला 2चा वर्ग हा 8 झाला 2चा घन ठीक आहे बघा चला 9 म्हणजे काय दिसते तुम्हाला इकडे 3चा वर्ग 27 म्हणजे काय दिसते 3चा घन परत 16 म्हणजे 4चा वर्ग 64 म्हणजे 4चा घन 25 म्हणजे 5चा वर्ग आणि 125 म्हणजेच 5चा घन म्हणजे आता इथं काय निघेल 6चा वर्ग 36 आणि 6चा घन म्हणजे 216 म्हणजे ऑप्शन नंबर 3 निघते 36 आणि 216. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिलं बघा क्वेश्चन मध्ये जर पांढऱ्याला निळा म्हटले निळ्याला लाल म्हटले लालला पिवळा म्हटले पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्याला काळा म्हटले काळ्याला जांभळा म्हटले आणि जांभळ्याला नारंगी जांभळ्या रंगाला नारंगी म्हटले तर मानवी शरीर रंगाचा रक्ताचा रंग कोणता होईल लाल असतो बरोबर आहे का पण लालला काय म्हटले पिवळा म्हटले म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे काय दिले बघा पेनला 70 दिले बरोबर आहे का पेन बरोबर 70 दिले आणि बुक बरोबर 86 आता बघा आपण पी जर पकडला तर तो एबीसीडी मध्ये किती क्रमांकावर असतो बघा बघा आता इथं ए लिहिला मी इथं मध्ये एम लिहिला इथं एन लिहिला आणि इथं झेड लिहिला तर मी सरळ अल्फाबेट मोजले तर ए हा 1 नंबरला असतो एम हा 13 नंबरला असतो एन हा 14 नंबरला आणि झेड हा 26 नंबरला असतो ठीक आहे किंवा जर उलटे अल्फाबेट मोजले तर झेड हा 1 नंबरला असतो एन हा 13 नंबरला एम हा 14 नंबरला आणि ए हा 26 नंबरला सगळे अल्फाबेट लिहित बसायचे ठीक आहे बघा
पी किती क्रमांकावर आहे बघा. एम आता पी हा एमच्या पुढे, बरोबर. एमच्या पुढे फक्त मोजा एम. एन ओ पी 3 घरे गेलो आपण. एम तर 13 नंबरला आहे, सरळ मोजलं 13 आणि 3 किती झाले, 16 झाले, बरोबर आहे का. म्हणजे पी हा 16 क्रमांकावर. आता इतर माहिती आपल्याला ए बी सी डी ई 5व्या क्रमांकावर, 5 लिहिला आपण. आणि एन किती क्रमांकावर आहे, 14, तो 14 लिहिला आपण. काय दिसतंय बघा तुम्हाला इथं, 16 अधिक बघा 16 अधिक 5 अधिक 14, 16 आणि 14 झाले 30, 30 आणि 5 35. 35 ची दुप्पट 70 आहे, बरोबर आहे का. बघा सेम बघा आता बी. बी हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओ जर पकडला आपण तर एम एन ओ, यांच्या पुढे ओ असतो. हा 14 क्रमांकावर आहे, ओ हा 15 क्रमांकावर झाला. अधिक 15, परत इथं परत आणखी ओ आहे, अधिक 15 अधिक के किती क्रमांकावर असतो बघा, के एल एम. लक्षामध्ये एमच्या पाठीमागे 2 घर, 12 आणि 11 क्रमांकावर होतो की. याची बेरीज काय निघते बघा, 15 आणि 15 30, 30 आणि 2 32, 32 आणि 1 33, 33 आणि 10 43. मग 43 ची दुप्पट किती आली बघा, 86. ठीक आहे. डस्टर विचारले आपल्याला. डस्टर बघा आता डी हा किती क्रमांकावर असतो, तर 4 क्रमांकावर असतो. ठीक आहे. यू बघा किती क्रमांकावर असतो. आता एनच्या पुढे यू मोजायचा, एमच्या पुढे एम. एन ओ पी क्यू आर एस टी यू. किती घर गेलो आपण, 8 घर. 13 आणि 8 किती झाले बघा, 21 झाले. ठीक आहे बघा. चला परत यस बघा, एमच्या पुढे एम. एन ओ पी क्यू आर एस, 13 आणि 6 झाले 19. टी बघा, एसच्या पुढे लगेच टी असतो 20 नंबरला. ई हा किती 5 क्रमांकावर असतो. आणि आर हा किती क्रमांकावर असतो बघा, एमच्या पुढे एम. एन ओ पी क्यू आर, 13 आणि 5 18. ह्याची बेरीज केली तर काय निघेल बघा, 21 आणि 20 झाले 40, 40 आणि 20 किती झाले 60, 60 आणि हे 9 किती झाले बघा 69, 69 आणि 1 70, 70 आणि 10 80, 80 7 87 येते उत्तर, की 87 आलं, बरोबर आहे का. 87 दुप्पट किती निघते बघा, 87 दुप्पट करा काय, 2 7 14, 2 8 16 आणि 1 17 म्हणजे 174 उत्तर येते. 174 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, फोटोमधील स्त्रीकडे बोट दाखवीत प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला, ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर प्रवीणचे फोटोमधील स्त्रीचे नाते काय असेल. तर बघा या टाईप हे प्रश्न कसे असतात बघा, एका व्यक्तीचं नातं 2 व्यक्तींबद्दल काय त्याची माहिती दिली असते आपल्याला. ठीक आहे बघा. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला वाक्य तोडता आलं पाहिजे, कसं लक्षात घ्या. बघा फोटोमधील स्त्रीकडे बोट दाखवीत प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला. ठीक आहे. म्हणणारी व्यक्ती कोण आहे, म्हणजे मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर प्रवीण. ठीक आहे बघा. तर ती ती म्हणजे आता हिथं वाक्य तुटतंय बघा, तिला एवढंच त्याने काय म्हटलं फक्त ती. ती म्हणजेच कोणतं, त्या फोटो मधली स्त्री. इथं वाक्य तोडा बघा, ती माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे ही ती म्हणणारी व्यक्ती आणि बघा ही मुलगी असणारी व्यक्ती, ही व्यक्ती एकच असते. ठीक आहे बघा लक्षात घ्या. मग आता जिथं जे वाक्य मोठं आहे ना, ते आधी वाक्य सॉल्व्ह करायचं. काय, माझ्या आईची एकुलती एक मुलगी. मी म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर प्रवीण आहे, बरोबर आहे का. प्रवीणला आता बघा प्रवीण मुलगा असल्यामुळे चौकोन करायचा. ठीक आहे बघा. पुरुष जर असेल तर चौकोन करायचा, स्त्री असेल तर त्रिकोण करायचा, पती पत्नी असेल तर साईन देऊन टाकायचं मध्ये प्लसचं. हे हा झाला पती, ही झाली पत्नी. भावंड असतील तर बघा, हा झाला भाऊ, ही झाली बहीण. आणि दोघांमध्ये काय करायचं, इज इक्वल टू साईन देऊन टाकायचं. ठीक आहे. बघा काय म्हटले, ती माझ्या आईची म्हणजे प्रवीणची आई दाखवायचं डोक्यावरती. माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आईची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण झाली, प्रवीणची बहीण झाली. इथं वाक्य संपलं, आपण आपलं इथं स्टार करून ठेव. माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे प्रवीणची बहीण झाली. ठीक आहे बघा. आता ही व्यक्ती कोण आहे, इथं वाक्य संपलं म्हणून स्टार केलं. ही व्यक्ती कोण आहे, तर ती. ती म्हणजेच कोण, तर फोटो मधली स्त्री, बरोबर आहे. ही कोण झाली, फोटो मधील स्त्री. चला आता विचारले काय, तर प्रवीणचे बघा, प्रवीणचे फोटो मधील स्त्रीशी, इथं शी आहे, नातेसंबंध काय असतील. तर लक्षात ठेवायचं, कुणाचे कुणाशी मध्ये जिथं चे असतो ना, ते नातं सांगायचं असतं. चे कोण आहे, शीचा तर बाबा ह्या व्यक्तीचा ही कोण आहे, भाऊ आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा
कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 2017 मध्ये प्रजासत्ताक दिन बुधवारी आला. आता प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, 26 जानेवारी. 26 जानेवारी 2017. इथं काय बघा तारीख, आपलं वार कुठला आहे, बुधवार आहे. आणि विचारले काय, तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल. बघा जयंती कधी असते बाबासाहेबांची, 14 एप्रिल असते, बरोबर आहे का. थोडक्यात काय मग, 14 एप्रिल 2017 वार कुठला विचारले आपल्याला. ठीक आहे बघा. आता बघा हे साल तर तेच आहे, बरोबर आहे का. इथं फक्त काय बघा, आता लक्षात घ्या, जानेवारी पासून आपल्याला दिवस मोजत कुठं जायचं, एप्रिल पर्यंत जायचं. ठीक आहे. आता बघा प्रत्येक महिन्याची काय वार मोजत बसायची गरज नाही. कसं असतं बघा, आता जानेवारी हा चालू महिना आहे आणि विचारलेली तारीख कुठली, एप्रिल मधली. ह्याच्यामधले महिने कुठले बघा, फेब्रुवारी मार्च 2 महिने पूर्ण आहेत, बरोबर आहे का. मग ह्याच्यामधले फक्त ऑड दिवस घ्यायचे. म्हणजे कसं बघा, बघा जानेवारी मधील काय करा, शिल्लक दिवस. जानेवारी मधील शिल्लक दिवस. इथं काय केलं आपण, जानेवारी मधले शिल्लक दिवस घेतले. किती आहेत बघा, आता 26च्या पुढे किती झाले, 5 दिवस झाले. 26 आणि 5 31 जानेवारी 31 असतो, हे 5 दिवस मोजायचं. हे दिवस ऍड केले, याचा अर्थ काय झाला, आपण जानेवारीच्या शेवटच्या दिवसाला पोहोचलो. आता बघा फेब्रुवारी फेब्रुवारी ते मार्च हे कम्प्लीट महिने आहेत, बरोबर आहे का, पूर्ण महिने आहेत. ह्या महिन्यातले फक्त काय करायचं, ऑड दिवस घ्यायचे. ऑड दिवस कुठले असतात बघा, लक्षात घ्या. तर बघा इथं बघा 30 32 32 3 32 32 3 बघा आता हा फॉर्म्युला काय आहे, लक्षात घ्या. फॉर्म्युला नाही, थोडक्यात काय बघा, प्रत्येक महिना हा 30 28 29 30 किंवा 31 असतो, बरोबर आहे का. बघा 28 दिवसापर्यंत तुमचे 4 आठवडे पूर्ण होतात. 28 दिवसाच्या पुढचे जे काही दिवस असतात, एक्स्ट्रा दिवस, त्याला आपण ऑड दिवस म्हणतो. म्हणजे पूर्ण दिवस न मोजता तेवढे फक्त एक्स्ट्राचे ऑड दिवस मोजायचे. बघा फेब्रुवारी मध्ये बघा, जर लीप इयर असेल तर 0च्या ऐवजी 1 निघतं. 29 दिवसाचा महिना असेल तर तिथं 28च्या ऐवजी 29, म्हणजे 1 दिवस एक्स्ट्रा निघणार, बरोबर आहे का. मग इथं फक्त काय बघा, आता फेब्रुवारी आणि मार्च मधले फक्त आपण ऑड दिवस घ्यायचे. आणि 2017 हे आपलं काय सामान्य वर्ष आहे, त्याच्यामुळं इथं 0 येणार आहे. फेब्रुवारी मध्ये 0 दिवस ऑड निघतील. मग इथं म्हणजे थोडक्यात काय, फेब्रुवारी मधले 28 आणि मार्च मधले टोटल 31 दिवस न मोजता फक्त हे एवढे ऑड दिवस घेतले तरी चालतं. कारण की आपण परत 7नेच भाग घालणार, बरोबर आहे का. किती निघाले बघा, हे 3 निघाले. म्हणजे बघा किती आले इकडे, हे 3 दिवस निघाले. आणि आपली तारीख कुठली आहे बघा, आता एप्रिल. बघा हे 3 दिवस ऍड केले आपण, याचा अर्थ काय झाला, आपण मार्चच्या शेवटच्या दिवसाला पोहोचलो. आणि पुढे काय बघा, आता एप्रिल. बघा एप्रिल मधली तारीख, एप्रिल मधील तारीख काय निघेल बघा, आता इथं एप्रिल मधली तारीख झाली किती आपली, 14. ठीक आहे. आता या सगळ्यांची बेरीज करून आपण परत 7ने भागणार आहे, किंवा इथल्या इथं 7ने बघा, आता 14ला 7ने भाग पूर्ण जातो, इथं 0 दिवस रिमाइंडर राहते, बाकी 0 राहते. परत काय झालं बघा, 5 आणि 3 8, 8ला परत तुम्ही 7ने भाग घालवा, काय निघते माझ्याकडे, 7 1 7 आणि बाकी राहिली 1. इथं आपल्याला महत्व असते कशाचं, फक्त बाकीचं, बाकी एकच राहते. किंवा काय 14 आणि ते बघा, 14 आणि 5 19 19 आणि 3 22, 22ला जर तुम्ही 7ने भागलं तरी बघा 7 3 21, बाकी राहिली 1. हा एक दिवस काय करायचं, ह्या बुधवारच्या पुढे 1 दिवस मोजायचा आहे, अधिक 1. बुधवार अधिक 1 काय झालं, गुरुवार. म्हणजे उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वयवारी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 70 वर्ष होते. आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 95 वर्ष होती. तर वडिलांचे व मुलाचे वय किती. बघा आता ज्यावेळेस आपल्याला असे 2 ऑप्शन दिलेले असतात त्यावेळेस ऑप्शन वरूनच जायचं. ठीक आहे बघा, म्हणजे कसं बघा, आता हे पहिले काय दिले तुम्हाला, वडील दिलेत, आणि दुसरं काय दिले, मुलगा. वडिलांचं वय आणि नंतर मुलाचं वय विचारले. आणि काय दिले बघा सुरुवातीला, मुलाच्या वयाची दुप्पट आणि त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर बेरीज 70 आली पाहिजे. मुलाच्या वयात दुप्पट करा, किती निघते बघा, 15 2 30, आणि ती जर वडिलांच्या वयात मिसळली तर किती येते बघा, 30 आणि 30 60 येते. आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 70 आलं पाहिजे. बघा परत एकदा, मुलाच्या वयाची दुप्पट करा, 10 2 किती आलं, 20 आलं. आणि ती वडिलांच्या वयात मिसळली तर 20 आणि 30 किती झाले, 50 झाले. उत्तर येते का, नाही येते. ऑप्शन नंबर 3 बघा. चला मुलाच्या वयाची दुप्पट करा, 15 2 किती झाले, 30, आणि ती वडिलांच्या वयात मिसळली की 30 आणि 40 किती झाले, 70. बरोबर आहे का, म्हणजे बसलं कन्व्हर्जन. ठीक आहे बघा. आणखी बघा परत काय दिले, वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयात मिसळली तर वयाची बेरीज 95 वर्ष होती. बघा वडिलांचं वय किती, 40 आहे. 40 ची दुप्पट केली तर काय निघेल बघा, 80 निघेल.
80 अधिक 15 किती निघतंय 95. हे पण बसते. वडिलांच्या वयाची दुप्पट केली आणि ती मुलाच्या वयात मिसळली तर बेरीज 95 येते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 3 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला. बघा मोहन काय केले बघा 2 किलोमीटर उत्तरेला गेला. चला परत काय दिले? नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. आता बघा इथून उजवी दिशा कुठं असणार ह्या साईडला. इकडे तो किती गेला 4 किलोमीटर गेला. परत पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. आता बघा चेहरा जर पश्चिमेला असेल तर उजवी दिशा कुठं असणार आहे? खाली असणार आहे. पुन्हा उजवीकडे किती गेला तो 2 किलोमीटर गेला. म्हणजे ह्या लाईनला पॅरलल आपण लाईन आली. बरोबर आहे का? चला परत पुढं. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. आता बघा चेहरा जर दक्षिणेकडे असेल तर आता जो आपला उजवा हात आहे तो डावा असतो. बरोबर आहे का? तो डावीकडे किती गेला 4 किलोमीटर. इकडे किती गेला तो 4 किलोमीटर. परत काय केले बघा गेला तर त्याचे मूळ जागेपासून अंतर किती कापले गेले? त्याने बघा मूळ जागेपासून त्याने अंतर किती कापलं बघा. तर सरळ लाईन मध्ये उत्तर निघते बघा. हे 4 आहे ना, हे पण किती असेल बघा 4 असेल. मग 4 आणि 4 किती झाले 8 किलोमीटर झाले. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा ऑप्शन नंबर 2 8 किलोमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा टाइम डिस्टन्स वरचा क्वेश्चन असतो. कसा लक्षात घ्या. एका रांगेत बघा प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे. तर पहिल्या व 5व्या झाडातील अंतर किती फूट असेल? ठीक आहे बघा हा सगळा गॅप तुम्हाला मोजता आले पाहिजे बघा. कसं असतं बघा आता समजा मी 2 झाडं लावली तर गॅप किती निघाले? एकच. समजा 3 झाडं लावली तर गॅप किती निघाले? 2 गॅप निघाले. 4 झाडं लावली तर 3 गॅप निघाले. 100 जर झाडं लावली तर 99 गॅप निघाले. बरोबर आहे का? मग 5 जर झाडं लावली मी 1 2 3 4 5 तर गॅप किती निघतील? 1 2 3 4 आणि प्रत्येक गॅप मध्ये 10 फुटाचा अंतर आहे प्रत्येक झाडामध्ये. काय निघेल बघा इथं 10 इथं 10 इथं 10 आणि इथं 10 म्हणजे एकूण 10 चोक 40 फुटाचं अंतर निघेल. ठीक आहे बघा. तर पहिल्या व 5व्या झाडाचे अंतर किती फूट असेल? तर 40 फूट अंतर असेल. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. पुढील संख्या श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा इथे काय दिसते बघा तुम्हाला 4 6 16 4 6 16 62 आणि इकडे 308 इकडे एक्स का बघा काय निघते बघा 4 दुने 8 वजा 2 6 बघा 6 त्रिक 18 वजा 2 16 म्हणजे गुणाकार एकीने वाढवत चाललो आपण आणि परत वजा 2 करायचं बघा 16 गुणिले 4 16 चोक 64 वजा 2 62 बघा 62 गुणिले 5 करायचं बघा 62 गुणिले 5 किती निघते बघा इकडं 5 दुने 10 5 सक्क 30 आणि 31 मग 310 आलं का 310 वजा 2 बरोबर 308. आता काय 308 गुणिले 6 आणि वजा 2 करा काय निघेल बघा 308 गुणिले 6 करा 6 8 48 शून्य असल्यामुळे 4 ला 4 येईल परत 6 त्रिक 18 ह्याच्यातनं वजा 2 करा काय निघेल बघा इकडं 1 8 4 6 1846 म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा हा जो प्रश्न आहे तो याचं उत्तर काढता येत नाही. ठीक आहे बघा आता याचं उत्तर बघा आयोगाने काय दिले ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे पण ह्याच्यामध्ये कुठलीच लिंक लागत नाही. बरं हा एक लिंक मी सांगू शकतो काय बघा जर हा जर पर्याय घेतला ना तर बघा प्रत्येक एक आड एक नंतरचं जे अल्फाबेट आहे ना ते ए निघते बघा समजा आता इथं जर पहिला ऑप्शन घेतला आपण हा ए इथं ए परत काय सी आणि परत बी तर काय निघते बघा ए सी ए डी ए बी ए बी ए डी ए सी ए बी ए बी ए सी ए सी म्हणजे प्रत्येक एक आड एक अल्फाबेट ही ए घेतले जर हे घेतलं तर तसं बसते पण तसं बघा गेलं ना तर आपल्याला ह्याच्यामध्ये लिंक लावता येत नाही. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलॉगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले ह्याच्यामध्ये खाली 2 विधाने दिली आहेत त्यावरून कोणता निष्कर्ष सत्य आहे? बघा विधाने काय म्हटले सर्व मांजरी कुत्रे आहेत. बघा सर्व मांजरी काय दिले बघा कुत्रे आहेत.
आणि परत काय दिले, सर्व उंदीर मांजरे आहेत. बघा सर्व उंदीर, इथं उंदीर आतमध्ये आले, सर्व उंदीर मांजरे आहेत. म्हणजे सर्व उंदीर मांजरे आहेत आणि सर्व मांजरी कुत्रे आहेत. याला काय म्हणतो आपण बघा, स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम. स्टँडर्ड डायग्राम वर सुरुवातीला काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष जे असतात ना ते ह्याच्यावरनं सॉल्व्ह करायचे. होकारार्थी निष्कर्षासाठी एवढे एक डायग्राम पुरेसे असते. ठीक आहे. बघा पण दोन्ही निष्कर्ष कसे दिले आपल्याला त्यांनी बघा, होकारार्थी आहेत पण शक्यतामध्ये आहेत बघा. लक्षात घ्या, पॉसिबिलिटी विचारले त्यांनी. कसं असतं लक्षात घ्या. आता इथं बघा, पहिलं काय दिले बघा, सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. बरोबर आहे का? बघा सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. शक्यतामध्ये विचारले, शक्यतामध्ये कसं बरोबर बसतं लक्षात घ्या. पहा वाक्य काय दिले, सर्व मांजरी कुत्रे आहेत बघा. सर्व मांजरी, आता मला फक्त काय करायचे, मांजरे आणि उंदीर ह्यांचं आपल्याला बघा, सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे तेवढं दाखवायचं. म्हणून मी काय केलं, मांजरे आणि उंदीरला काय केलं, मी तात्पुरती टिक मारून ठेवली, कारण मला दुसरी डायग्राम काढायची कशाची, शक्यताची. मग ती काढताना मला ह्या दोघांना एकमेकांमध्ये मिक्स करायचं, तेवढं चेक करायचं. बरोबर आहे का? बघा सर्व मांजरी कुत्रे आहेत. बघा सर्व मांजरी सर्व मांजरी काय आहेत बघा, कुत्रे आहेत. ठीक आहे. हे काढले. पुढे काय दिले बघा, सर्व उंदीर मांजरे आहेत. सर्व उंदीर काय दाखवले मला, मांजरे दाखवायचे. म्हणून मी काय केलं, इज इक्वल टू उंदीर कोड, म्हणजे हा जो मांजरा जो सर्कल आहे ना तोच मी काय केलं, उंदराचा पण सर्कल दाखवलं. बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या, सिलोगझममध्ये कसा शब्दाचा अर्थ घ्यायचा नसतो. ठीक आहे बघा. आता विधानात जेवढं दिले तेवढे माझ्या डायग्राम मध्ये आहे का तेवढं फक्त लक्ष द्या. बघा सर्व मांजरी कुत्रे आहेत बघा, सर्व मांजरी कुत्रे आहेत का दाखवले मी, सर्व मांजरी कुत्रे आहेत का तर आहेत. दुसरं वाक्य बघा, सर्व उंदीर मांजरे आहेत बघा. सर्व उंदीर मांजरे आहेत बघा. फक्त उंदराला फोकस करा, सर्व उंदीर मांजर दाखवलेत का मी दाखवले. विधानामध्ये जेवढं दिलं तेवढं माझ्या डायग्राम मध्ये. लक्षात आलं का? विधानात जेवढं आहे तेवढं माझ्या डायग्राम मध्ये आहे. ठीक आहे बघा, मग मी डायग्राम कशीही काढू शकतो. फक्त काय विधानात जेवढं दिलंय तेवढंच कमी दाखवण्याचा प्रयत्न केला मी तर त्याला मग स्टँडर्ड डायग्राम होतो. ह्याला मी काय म्हणतो, शक्यता डायग्राम म्हणजे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी. आणि तुम्हाला त्यांनी पॉसिबिलिटी विचारली, इथं काय विचारले बघा, शक्यता आहे. सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे का तर आहे, पहिलं बरोबर आहे. बघा आता दुसरं काय दिले बघा, सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे बघा. सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे का? बघा लक्षात घ्या, आता सर्व उंदीर कुत्रे आहेत बघा, सर्व उंदीर कुत्रे आहेत, सर्व उंदीर कुत्रे आहेत. ठीक आहे बघा, जो निष्कर्ष बरोबर असतो ना तो शक्यतामध्ये लक्षात घ्या, जो निष्कर्ष 100% बरोबर आहे आणि तो जर तुम्हाला शक्यतामध्ये विचारला तर तो चूक असतो. म्हणजे बघा 2 अधिक 2 बरोबर 4 हे आपल्याला 100% माहिती आहे, बरोबर आहे का? पण 2 अधिक 2 बरोबर 4 असू शकते असं विचारलं तर ते काय असतं, चुकीचं असतं. लक्षात घ्या, जे 100% बरोबर आहे, जो 100% निष्कर्ष बरोबर आहे ना तो शक्यतामध्ये जर विचारला तर तो चुकीचा असतो. ठीक आहे बघा, त्याच्यामुळे बघा हे काय ते चुकतं. हे जर तुम्हाला म्हटले असते सर्व उंदीर कुत्रे आहेत तर बरोबर आला असतं, पण ते ऑलरेडी सर्व उंदीर कुत्रे आहेत पण ते तुम्हाला शक्यतामध्ये विचारले त्यामुळे ते चुकीचे. ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे बघा, फक्त एक सत्य आहे विचार यायला पाहिजे होतं, पण ह्याचं उत्तर काय दिले बघा आयोगाने, ऑप्शन नंबर 2 दिलेले. म्हणजे ह्याचं उत्तर काय दिले बघा आयोगाने, ऑप्शन नंबर 2. पण जर तुम्ही युपीएससी एमपीएससी जर अभ्यास करत असाल ना तर बघा याचं उत्तर काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 2 एक यायला पाहिजे, फक्त एक सत्य आहे. पहिला एक लक्षात घ्या, तुम्ही कुठली जरी एक्झाम देत असाल ना, जो चॅप्टरचा बेस असतो तो काय एक्झाम साठी बदलत नसतो. ठीक आहे बघा, याचं उत्तर ऑप्शन नंबर 1च यायला पाहिजे होतं, पण देताना त्यांनी 2 दिले. ठीक आहे. बघा चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा सिरीज चॅप्टर वरती क्वेश्चन विचारलं, काय दिले बघा, योग्य पर्याय वापरून रिकामी जागा भरा. ठीक आहे बघा, मग काय दिले, 21 12 21 12 32 23 43 34 आणि 54 आणि इकडे एक्स करा. ठीक आहे बघा, आता बघा ज्यावेळेस एक संख्या मोठी एक बारकी एक मोठी एक बारकी असेल ना तर याचा अर्थ काय, एक आड संख्यांचा काहीतरी संबंध असेल असं डोक्यात ठेवायचं. बघा 21 अधिक 11 काय केलं तर काय ते 32 येते, 32 अधिक 11 केलं तर 43 येते, 43 अधिक 11 केलं तर 54 येते. ठीक आहे बघा, चला परत, पण आता आपल्याला एक्स काढायचं म्हणजे आपल्याला ही बघावं लागेल, 12 अधिक 11 23, 23 अधिक 11 34, 34 अधिक 11 काय निघते बघा, 30 40 आणि 45. बरोबर आहे का?
म्हणजे ऑप्शन नंबर पहिला आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, पहिल्या दोन पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, त्यावरून खालील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा भारत आणि दिल्ली दिली, म्हणजे भारताची राजधानी काय असेल दिल्ली, मग पाकिस्तानची राजधानी कुठली आहे बघा, तर इस्लामाबाद, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा 30 आणि 10 किती झाले इकडे 40. परत बघा 18 मधून 14 गेले खाली किती राहिले 4. 40 मधून 4 गेले राहिले 36. 36 आले बघा. परत 30 आणि 24 किती झाले बघा 30 सॉरी 32 आणि 16 किती झाले 30, 40 आणि 8 48. वजा बघा 30 मधून 24 गेले खाली किती राहिले 6. 48 मधून 6 गेले राहिले 42. बघा 42 येते. इथं परत बघा 34 आणि 20 किती येते बघा, 34 आणि 20 झाले 54. 54 वजा बघा 32 मधून 28 गेले खाली राहिले 4, वजा 4 करा. 54 मधून 4 गेले राहिले 50, म्हणजे ऑप्शन उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 4 50. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये बघा बघा 8 पंचे 40 बरोबर आहे का, वजा 5 चोक 20. 40 मधनं 20 गेले राहिले 20 मध्ये. ठीक आहे. बघा चला परत 5 चोक 20, परत 6 त्रिक 18, 20 मधून 18 गेले खाली राहिले 2, इथे 2 येते बरोबर आहे का. चला परत 8 साठी 56 वजा 6 पंचे 30, 56 मधनं 30 गेले खाली राहिले 26, आहे का 26 बघा. चला परत 6 चोक 24, 24 वजा 4 त्रिक 12, 24 मधनं 12 गेले खाली राहिले 12, म्हणजे इथं उत्तर काय निघेल बघा 12, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, लोकांच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक एक एकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे. तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती किती टक्के आहे बघा. आता लक्षात घ्या याच्यामध्ये बघा दोन भाग मांडावे लागतात. कसे कसे बघा, इकडे लिहा पुरुष. पुरुष किती दिलेत बघा त्यांनी आपल्याला, तर किती 54%. पुरुषांची संख्या जर 54 असेल तर स्त्रिया किती असतील बघा, उरलेल्या स्त्रियाच असतील. स्त्रिया किती झाल्या तर 46%. बरोबर आहे. ठीक आहे. चला दुसरं काय म्हणायचं बघा या ठिकाणी, विवाहित. विवाहित किती आहे बघा, विवाहित लोकांची संख्या 60 आहे. विवाहित किती झाले इकडे मग, विवाहित आणि अविवाहित. जर विवाहित जर 60 असतील तर अविवाहित झाले 40. ठीक आहे. आता मला सांगा, लोकांच्या एका गटात काही जोडपे आहेत आणि उरलेले लोक एक एकटेच आहेत. येते लक्षामध्ये, म्हणजे जे काही जोडपे आहेत ना ती त्याच ग्रुपमधले आहेत सगळे, लक्षात घ्या. म्हणजे इथं बघा जर 60% लोक जर तुम्हाला विवाहित दाखवायचे असतील तर 30 पुरुष आणि 30 स्त्रिया घ्याव्या लागतील. बरोबर आहे का. म्हणजे ह्याच्यामधून बघा जर आपण 30 पुरुष जर घेतले विवाहितवाले, तर स्त्रिया पण किती असतील बघा 30 असतील विवाहितवाले. बरोबर आहे. 30 आणि 30 60. पण विचारले काय त्यांनी आपल्याला, तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे. ठीक आहे बघा. आता जर 30 विवाहित असतील तर अविवाहित किती असतील बघा 16. या झाल्या अविवाहित आणि ह्यांची संख्या आपल्याला टक्केवारी विचारली. बरोबर आहे का. ती पण कशामध्ये बघा, तर या एक एकट्या स्त्रियांची संख्या या गटात म्हटलेली. गटात म्हणजे काय असतं बघा लक्षात घ्या. जर महिलांमध्ये विचारलं असतं जर, तर या बघा तर एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे, जर त्या स्त्रियांमध्ये विचारलं असतं तर काय केलं असतं आपण, या 46च्या 16 म्हणजे किती टक्के काढलं असतं. पण एकूण गटात विचारलंय, गटामध्ये एकूण 100 लोक आहेत. 100 लोकांमधले बघा तर 16 लोक काय तर अविवाहित स्त्री आहेत. त्यांनी टक्केवारी किती निघेल बघा, तर गुणिले 100 करा. 100ला 100 कॅन्सल झालं 16%. म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खालील दिलेल्या संख्या संचामधील विसंगत संख्या ओळखा. ठीक आहे. विसंगत घटक विचारले आपल्याला. बघा 8 म्हणजे काय दिसतोय बघा, 8 हा 2चा घन आहे. बरोबर आहे का. 64 हा 4चा घन आहे. बरोबर आहे का. परत बघा 216 हा 6चा घन आहे. पण बघा 346 हा कुणाचा घन नाही. 343 मात्र 7चा घन आहे, पण 346 कुणाचा घन नाही. तर विसंगत घटक कुठला निघेल बघा, ऑप्शन नंबर 3 346. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी
कोणती संख्या येईल. ठीक आहे बघा. बरं आता इथं 5 आहे, लक्षात घ्या. इथं 5 आहे, 23 नाही 5 म्हणजे 25 आहे. काय दिसते बघा तुम्हाला? 25 आणि 25 किती झाले? 50. ठीक आहे बघा. परत 28 आणि 22 झाले किती? 50. 20 आणि 20 40 आणि 10 50. चला परत 32 आणि 18 किती झाले? 50. मग 38 अधिक 12 बरोबर झाले 50. 38 आणि 12 किती झाले? 50. म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला निघते. ठीक आहे बघा. किंवा आणखी काय निघेल बघा ह्याच्यामध्ये. एकाधिक संख्यांची जर बेरीज केली आपण 28 अधिक 18 बघा. 28 अधिक 18 अधिक काय ते 22 अधिक 32 बघा. 22 अधिक 32 केलं तर काय निघेल बघा. 8 आणि 2 10 8 आणि 2 10 म्हणजे 10 आणि 10 20 झाले. 2 आणि 2 4 आणि 1 5 5 आणि 2 7 आणि 3 10 म्हणजे 100 झाले. ठीक आहे बघा. चला आणखी काय नाही. आता समजा ह्याची जर बेरीज केली आपण 38 अधिक 25 बघा. 38 अधिक 25 ठीक आहे बघा. अधिक 38 अधिक 25 अधिक इकडं किती केलं आपण? 22. ठीक आहे बघा. 38 अधिक 25 38 25 12 आणि 25. ठीक आहे बघा. इकडं 25 लिहिलं आणि परत हे किती निघालं बघा. 25 आणि 25 50 50 आणि 30 80 80 आणि 8 88 येते. बरोबर आहे का? म्हणजे 12 शिल्लक राहते. किंवा जर आपण इथं जर समजा 23च पकडला असतं. 23 जर घेतला असता तर किती आला असतं बघा. 38 25 23 किती आलं असतं बघा. 38 अधिक 25 अधिक 23 किती आलं असतं बघा. 5 आणि 3 8 आणि 8 16 हातचा आला 1. परत 2 आणि 2 4 आणि 5 5 आणि 3 8 86. वरची बेरीज आली 100. खालची बेरीज आली किती? खालची पण आपल्याला 100 आणायची कारण की एक नंबर आपण घेतलेला नाही. पण 86 आणि 14 12 86 जर इथं आपलं 14 आलं असतं. 14 काय त्यांनी ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं नाही. बरोबर आहे का? मग याचं उत्तर काय निघते बघा. इकडे 12 निघते. समोरासमोरच्या संख्यांची बेरीज केली तर 50 आहे. लक्षात घ्या. ठीक आहे बघा. इथं काय निघेल बघा. इथं काय निघेल? ऑप्शन नंबर हेच निघते. मग इथं 23 नाही तर किती 25 आहे. लक्षात ठेवायचं. 25. ठीक आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका सांकेतिक भाषेत सदन हा शब्द बघा सर दर नर असा लिहितात. तर नवल हा शब्द कसा लिहाल? बघा सदन म्हणजे काय केले आपण? प्रत्येक शब्दाच्या नंतर र टाकलाय बघा. स च्या नंतर र टाकला र. परत द च्या नंतर टाकला र आणि न च्या नंतर टाकला र. सर दर नर. मग नवल मध्ये काय करावं लागेल आपल्याकडं? न च्या नंतर र टाका. व च्या नंतर र टाका आणि ल च्या नंतर र टाका. म्हणजे न र व र ल र. न र व र आणि ल र म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. ठीक 8 वाजता आरशात किती वाजले दिसतील? तर बघा आता आपण आरशातनं जर किती वाजले बघायचं असेल तर आपण काय करतो बघा. समजा घड्याळ जर 12 तासाला असेल तर आपण काय करतो 11 वाजून 60 मिनिटं असं लिहितो. किती 11 वाजून 60 मिनिटं म्हणजे 12. बरोबर आहे का? आणि आपल्याला किती वाजे घड्याळामध्ये 8 वाजले. बरोबर आहे का? इथं 8 वजा करा. 8 0 0 किती वाजे दिसतील बघा. शून्यातनं 0 गेले 0 6तनं 0 गेले 6 परत 11तनं 8 गेले राहिले किती 3. 3 वाजून 60 मिनिटं म्हणजे 4 वाजलेले असते. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला तर बघा आता आपले 40 क्वेश्चन झाले. ठीक आहे बघा. तर बघा आता परत एकदा आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स आणि रिझनिंग नावाचं त्याच्यावरती बघा कंबाईन गट ब व गट कसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली किती आहे 999 रुपये आहे. सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या पण बॅचची फी किती आपली 999 रुपये आहे. आणि बघा आता आपण पोलीस भरतीसाठी नवीन बॅच सुरू केलेली आहे. तर त्या बॅचची फी किती आहे बघा आपली तर 499 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कालावधी हा 1 वर्षाचा असेल. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.